हिंदीमध्ये शब्दांना उत्तम पद्धतीनं वाकवता येतं. परत हिंदी ही प्रवाही भाषा आहे. ती उर्दू स्वीकारते, ती इंग्रजी स्वीकारते, ती फारसी स्वीकारते. मराठीमध्ये अनेक शब्द स्वीकारले गेलेत, मात्र ते सहजतेनं तितक्या लवचिकतेनं वापरता येते इतकी ती भाषा सहज नसते. आणि त्या भाषेचं व्याकरण ह्याच्याविषयी जो आग्रह आहे ना बऱ्याचदा तो त्याच्यावर जास्त चर्चा होते आणि बऱ्याचदा माध्यमांना त्याच्यावरनं ट्रोल करणं, माध्यमांच्या भाषेवर किंवा बऱ्याचदा पिन पॉईंट करणं, त्या गोष्टी काढणं हा विषय बऱ्याचदा होतो. मला तो फार अनाठाई वाटतो की या पद्धतीची भाषा हिंदी चॅनल्समध्ये वापरली जाते, इंग्लिश चॅनल्समध्ये वापरली जाते. तेवढी ओघवती भाषा ही मराठी चॅनल्समध्ये मला तरी जाणवली नाही. म्हणजे मी मराठीमध्ये अनेक वर्षानंतर काम करायला लागलो. ही बातमी लोकांपर्यंत पोचवायची, आम्हाला आमची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत, माहिती लोकांपर्यंत पोचवायची आहे. आणि मग त्या डेडलाईनचा कुठेतरी गैरउपयोग सुद्धा व्हायला लागला आहे का? भाषा शुद्ध असली पाहिजे का? तर येस, 100%. मग ती TV रिपोर्टरची आहे का वर्तमानपत्रातली आहे? कारण शुद्ध भाषा हे आपल्या क्षेत्रामध्ये एक हायजीनचा विषय आहे ना. मंडळी, आज 4थं विश्व मराठी संमेलन पार पडतंय आणि त्यातल्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माध्यमातली मराठी भाषा या विषयावरती आज आपण बोलणार आहोत आणि माध्यमामधले सगळे दिग्गज आज आपल्यासमोर उपस्थित आहेत. जवळपास सर्वच आघाडीच्या वृत्तवाहिन्यांचे, OTT प्लॅटफॉर्म्सचे आणि वृत्तपत्रांचे संपादक आज माझ्यासोबत आहेत. मराठी भाषा भाषा ही अत्यंत लवचिक असते. तिचा वापर आपण कसा करतो यावरती अर्थाचा अनर्थ होऊ न देणं हे सुद्धा आपल्या हातात असतं. मी सुद्धा माध्यमात काम केलेलं असल्यामुळे खरं तर थोडंसं जड जाणार आहे की आपल्या चुका आपण कशा समोर आणायच्या. पण होतं असं की जसं बल्लाळ सरांशी काल बोलताना सर मला म्हणाले होते की आपण सगळेच मराठी माध्यमांमध्ये काम करतो आणि आपला सगळा खेळ असतो तो डेडलाईनवरती. तर त्या डेडलाईनला आजपर्यंत मराठी शब्द आपल्याला सापडला आहे का? म्हणजे आपण मराठी भाषेचा जर माध्यमांमधनं पुरस्कार करत असू तर सुरुवातीला मी बल्लाळ सरांकडनंच ह्याची करता सुरुवात करतो की सर 50 वर्ष एक मराठी दैनिक आपण ठाणे वैभव सारखं चालवत आहे, 32 वर्ष संपादक आहात आणि आपलं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय. खरं तर बऱ्याचदा अशी उदाहरणं बघायला मिळतात की मराठी माध्यमातून शिक्षण झालेला एखादा संपादक पत्रकार जो इंग्रजी वृत्तपत्रासाठी काम करतो, रिपोर्टिंग करतो, पण तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं आणि मराठी दैनिक चालवताय. तर या सगळ्या प्रवासामध्ये मराठी भाषा माध्यमातली किती बदलली असं तुम्हाला वाटतं? सर्वांना नमस्कार. भूषणनी जो प्रश्न विचारलाय आणि तो मला असं वाटतं की खरं म्हटलं तर अशा सर्व संमेलनांचा कळीचा मुद्दा असतो, इंग्रजी विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध हिंदी वगैरे वगैरे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की भाषेबरोबर आपलं काही वैर नसतं, वैमनस्य नसतं. तो विषय सगळा असो आपल्या अस्मितेशी किंवा आपल्या फायनली त्या कम्युनिकेशन स्किल्सबद्दल. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की माझं शिक्षण इंग्रजी शाळेत झालं, 18 वर्ष मी टाइम्स ऑफ इंडिया सुद्धा होतो आणि मग मी 50 वर्ष ठाणे वैभवचा मी संपादक आहे, 35 वर्ष मी संपादक आहे. डेफिनेटली जसं पत्रकारितेमध्ये खूप मोठं संक्रमण झालं तसं भाषेमध्ये सुद्धा झालेलं आहे. पत्रकारितेतली सुरुवातीच्या काळातली भाषा आणि आजची भाषा यात सुद्धा जमीन आसमानाचा फरक आलेला आहे. मला नेहमी असं वाटतं आणि खास करून अशा व्यासपीठावरनं बोलताना की आपण अभिजात मराठीच्या संदर्भात जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा अभिजात दर्जा ठरवतानाच आपण इतिहासाचा कुठेतरी एक तो निकष लावलेला असतो. त्यामुळे मग इतिहासाचंच आपण ती जी सावली आहे ती आपल्या भाषेवर डेफिनेटली असते आणि भूतकाळाचं बोट पकडून आपण वर्तमानात काम करणारे सर्व लोक आम्ही माध्यमातले हे भविष्याचा वेध कसा घेतो हे आम्ही बघत असतो आणि त्या दृष्टिकोनातनं या प्रत्येक टप्प्यावर भाषेचा कसा वापर होतो हे आम्ही परत म्हटलं थोड्या बारकाने बघत असतो आणि त्यानुसार म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली भाषा अधिक समृद्ध कशी व्हावी आणि आपल्या वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमाचं काम कसं होईल याचं कटाक्षाने पालन करत असतो. तिथे एक
गोष्ट मला तुम्ही मगाशी डेडलाईनचा उल्लेख केला म्हणून मला ती आता सांगून टाकतो मी. साहिल विषय असा होता काल आम्ही सहज अनौपचारिक गप्पा मारत होतो. आपण सर्व डेडलाईन वरच आपलं संपूर्ण आयुष्य चालू असतं, पण त्याला अजूनही मला 30-35 वर्षात पर्यायी शब्द सापडलेले नाही. राऊत मॅडम तुम्ही एखाद्या वेळा सांगू शकला तर माझ्या ज्ञानात सुद्धा भर पडेल. परंतु त्या डेडलाईनमुळे प्रॉब्लेम असा होतो की आम्ही एक लायसन्स घेऊन टाकलेलं आहे की आम्हाला त्या वेळेत ती बातमी लोकांपर्यंत पोचवायची, आम्हाला आमची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत, माहिती लोकांपर्यंत पोचवायची आहे. आणि मग त्या डेडलाईनचा कुठेतरी गैरउपयोग सुद्धा व्हायला लागला आहे का? आणि मग मी भूषणला असं म्हणालो होतो की डेडलाईन डज इट गिव्ह अस अ परमिशन टू गिव्ह डेथ सेंटेन्स टू लँग्वेज. आम्ही भाषेबद्दल एवढं मग आम्ही त्याच्याशी खेळायला लागतो आणि ती ट्विस्ट करायला लागतो की जी प्युरिटी आहे. आणि अभिजात म्हटलं की ती समृद्ध असते कारण ती शुद्ध आहे, तिला इतिहास आहे. आणि मग तिथेच कुठेतरी घोळ व्हायला सुरुवात होते. मला असं वाटतं की एकूणच संपूर्ण समाज मन जे आहे आणि त्याचं जे चिंतन मनन करण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे भाषेवर अवलंबून असते. आणि आम्ही सर्व माध्यमात काम करणारे लोक एका गोष्टीचं तुम्हाला इथे आवर्जून सांगतो की आम्हाला सुद्धा भाषा ही शुद्धच लोक जायला पाहिजे अशी आमची धारणा असते. परंतु अनेकदा होतं काय की आम्ही 2 पद्धतीने ती भाषा आमच्याकडे येते. प्रोसेसिंग म्हणून आम्ही त्याला की एक तर संपादकीय संस्कार म्हणून आम्ही ती अशुद्ध झालेली भाषा पहिल्यांदा शुद्ध करतो आणि मग ती नंतर मांडतो. परंतु ती फायनली जेव्हा आम्ही एंड युजरला देतो, वाचकाला देत असू किंवा इलेक्ट्रॉनिकवाले त्यांच्या दर्शकांना देत असतील, तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं हे मात्र आमच्या मुलाच्याच हातात. आणि म्हणून मला नेहमी असं एक सांगावंसं वाटतं की भाषेसमोर आता बरीच आव्हानं निर्माण झालेली आहेत. केवळ शुद्ध भाषा नाही तर ती अतिशय प्रभावीपणे शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत कशी जाईल याचं काम आम्हाला करावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही म्हणालात तसंच की कठीण होत चाललेलं आहे, आव्हानं नवीन यायला लागलेली आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचं आव्हान माझ्या दृष्टिकोनातनं, जरी आपण AI बद्दल सुद्धा बोलत असलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल, पण माझ्या मते AIचा अजून एक अर्थ आहे आणि तो असा आहे की आपला जो समाज आहे तो इतका झपाट्याने पुढे चाललेला आहे आणि त्याचं अटेन्शन स्पॅन एवढं कमी झालेलं आहे. तर त्या अटेन्शन स्पॅनमधला हा आपल्याला एक मोठा चॅलेंज झालेला आहे. आणि सेकंड लोक असं म्हणून त्याप्रमाणे इंटरप्रिटेशन, म्हणजे इंटरप्रिटेशन म्हटलं तर हा AI जो आहे हा खरं म्हटलं तर आगामी काळात आम्हाला आव्हान देणारे, भाषेला सुद्धा आव्हान देणारे. आणि त्या दृष्टिकोनातून मला पुढचा जो काळ आहे तो फार महत्त्वाचा वाटतो. खरं सर, म्हणजे आपण बघितलं तर येत्या काळामध्ये माध्यमांमधल्या मराठी भाषेला सुद्धा खूप सारी आव्हानं आहेत. मला निलेश सर, कमलेश सर आणि साई सर तिघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या करिअरची सुरुवात केली तर तुम्ही तिघंही नॅशनल न्यूज चॅनल होता, म्हणजे तुम्ही हिंदी चॅनल्सकडे रिपोर्टिंग करत होता. त्यानंतर आता मराठीमध्ये तुम्ही आलाय. हे जे संक्रमण आहे, म्हणजे हिंदीमध्ये जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करत असता तेव्हा त्यांचे जे निकष असतात हिंदी बोलण्याचे ते आणि आपल्या मराठीमधले निकष यामध्ये काही फरक तुम्हाला सगळ्यांना जाणवत होता? निश्चितच हिंदी भाषा ज्या स्वरूपामध्ये ओघवती आहे तितकी सहज ओघवती बोलीभाषेच्या रूपानं मराठी भाषा नाही आहे. बातमीच्या रूपात जर ती आपण मांडायला गेलो, हिंदीमध्ये शब्दांना उत्तम पद्धतीनं वागवता येतं. परत हिंदी ही प्रवाही भाषा आहे, ती उर्दू स्वीकारते, ती इंग्रजी स्वीकारते, ती फारसी स्वीकारते. मराठीमध्ये अनेक शब्द स्वीकारले गेलेत, मात्र ते सहजतेनं, तितक्या लवचिकतेनं वापरता येते इतकी ती भाषा सहज नसते. आणि त्यामुळे हिंदीतून पत्रकारिता करताना हिंदी शब्दांची जी वळणं आहे ती वळणं अनेकदा मराठीत घेता येत नाही. आणि त्यामुळे मांडणी करताना काही मर्यादा येतात, हे आपण मान्य करायलाच हवं. पण मराठीमध्ये भाषेनं स्वीकारलेलं नाही का, तर अनेक शब्द आपण स्वीकारलेले आहेत. म्हणजे आपण ज्या गडकिल्ल्यांबद्दलचा स्वाभिमान, अभिमान व्यक्त करतो, तो किल्ला शब्द हा मराठी नाही आहे मुळात, तो फारसी शब्द आहे, अरबी शब्द आहे. दुर्ग हा मूळ मराठी शब्द आहे. किंवा आपण आता नसतीसारखा शब्द जर आपण बघितला तर तो मराठीतून आपण घेऊ तर फाईलच म्हणावं लागतं, तो आपण इंग्रजी शब्द स्वीकारतो. त्यामुळे मराठीनं स्वीकारलेल्या शब्दांसह आपल्याला पुढे जावं लागतं. पण हिंदी भाषा जितकी प्रवाही आणि जितकी आक्रमक पद्धतीनं मांडता येते तितकी आक्रमक मराठी मांडताना मात्र अडचण होते, हे आपण मान्य केलं पाहिजे.
तर यात एक गोष्ट मला फक्त ॲड करायची आहे की हिंदीमध्ये हे प्रत्येक भाषेला आपला एक लहजा असतो. हिंदीमध्ये काम करताना किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये काम करताना इंग्रजीमध्ये तुम्हाला फार असे वेगळे लहजे तुम्हाला एक तुमचा लोकल ॲक्सेंट आपला इंडियन आपण काय आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरती रिपोर्टिंग करत नाही BBC सारखं, पण तरीसुद्धा इंग्रजीमध्ये तिथे फक्त दोनच निकष लावतात, गुड इंग्लिश बॅड इंग्लिश. हिंदीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लहजा येतात. उत्तर प्रदेशच्या रिपोर्टरचा वेगळा लहजा असतो, बिहारच्या आमच्या हिंदी रिपोर्टरचा वेगळा लहजा असतो, महाराष्ट्रातले आम्ही हिंदी भाषेत रिपोर्टिंग करायचो, आमच्या बोलण्याला एक मराठीचा टोन असतो. हा एक आहे. पण मराठीमध्ये स्पेसिफिकली बोलताना ना मराठीमध्ये दोन खरं तर वेगवेगळ्या निकषांवरती चर्चा होते जेव्हा भाषेबद्दल बोलतो. एक आहे बातमीची भाषा, म्हणजे आपण चर्चेत कदाचित बातमीच्या भाषेबद्दल पुढे या चर्चासत्रात बोलूच, पण भाषेचं व्याकरण ह्याच्याविषयी जो आग्रह आहे ना बऱ्याचदा तो त्याच्यावर जास्त चर्चा होते आणि बऱ्याचदा माध्यमांना त्याच्यावरनं ट्रोल करणं, माध्यमांच्या भाषेवरनं बऱ्याचदा पिन पॉईंट करणं, त्या गोष्टी काढणं हा विषय बऱ्याचदा होतो. मला तो फार आनंदही वाटतो की खरंच भाषेमध्ये बातमीचं ग्रामर महत्त्वाचं की भाषेचं ग्रामर महत्त्वाचं, भाषेचं व्याकरण महत्त्वाचं की बातमीचं व्याकरण महत्त्वाचं, याच्यावर जास्ती चर्चा व्हावी. निलेश म्हणाला तसं भाषा प्रवाही आहे. मराठी ही सगळ्यात प्रवाही भाषा आहे. जे ज्येष्ठ विचारवंत हरिनरके नेहमी एक गोष्ट म्हणायची की कुठली नदी ही कशा प्रकारे ही जास्त समृद्ध हे पकडत, तिच्या तितक्या ट्रिब्युटरीज जास्त आहेत, तिच्या जास्त उपशाखा जास्त आहेत, ती नदी इतकीच समृद्ध करणारी असते. तशीच मराठी भाषा माझ्या मते 52 बोली आपल्या आहेत मराठी भाषेच्या वेगवेगळ्या. त्यामुळे ते सगळे शब्द मराठीने सामावून घेतलेत, अगदी उर्दूसारखे. म्हणजे उदाहरण अगदी किल्ल्याचंच नाही तर आपल्याकडे बुद्रुक आणि खुर्द ही शब्दसुद्धा फारसीतनं आपल्याकडे आलेली आहेत. आपल्याकडे गावांची नावं जी असतात बुद्रुक किंवा खुर्द ही सुद्धा मूळ आपल्याकडे फारसीतनं आलेत. माफीसारखे शब्द आहेत, बेसिक शब्द आपल्याकडे तिकडनं आलेले आहेत, आपण ते रोजच्या वापरात वापरतो. त्यामुळे ज्या प्रकारे इंग्रजी भाषा ही दिवसेंदिवस नवीन नवीन बदल ॲक्सेप्ट करतात. आता आपण नेहमी आता एक नवीन भाषा आली जेनझीची भाषा. जेनझी जी इंग्रजी बोलतात, आपल्या घरामध्ये जी मुलं इंग्रजी बोलतात ती आपण बोलत असलेलं म्हणजे आपण असा एक त्या समज किंवा गैरसमज करून घेऊया की आपण बरं इंग्लिश बोलतो, तरीसुद्धा त्या जेनझींचं इंग्लिश समजण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कठीण जातात. त्यांच्यातले नवीन टर्मिनॉलॉजीज आहेत, काय ते डेलुलू सुलुलू असेल, काय सस वगैरे असे वेगवेगळे शब्द ती वापरतात मुलं जी आपल्याला कळत नाहीत पण ती भाषेने स्वीकारली आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही बातमी एका नवीन वाचकापर्यंत नवीन प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय तेव्हा त्याची भाषा ती त्याला कितपत अपील होते, त्या बातमीची भाषा तुम्ही किती एक्सेप्ट करताय, ती किती तुम्ही स्वीकारताय, हे माझ्या मते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. निलेश आणि कमलेश जे म्हणाले त्याच्या बऱ्याचशा मुद्द्यांशी मी सहमत आहे खरं तर. आणि आता या तिघांमध्ये मी एकटाच आहे की जो अजूनही हिंदीमध्ये काम करतो आणि इंग्लिशमध्ये पण काम करतो. त्याच्यामुळे ती तारेवरची कसरत मला स्वतःला लक्षात येते की जेव्हा तुम्ही हिंदीमध्ये एखादा शो करत असता आणि तो शो तुम्ही मराठीमध्ये करत असता याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. कमलेश जे निलेश जे म्हणाला ती गोष्ट अत्यंत बरोबर आहे. आणि आम्हाला हे अनेकदा असं जाणवायचं की हिंदीमध्ये खास करून जो ॲग्रेसिव्हनेस आहे किंवा इव्हन इंग्लिशमध्ये सुद्धा अनेकदा तुम्ही जर टेलिव्हिजन रिपोर्टिंग बघत असाल लोकांचं अँकर्सचं बघत असाल तर त्याच्यामध्ये एक ॲग्रेशन ते आणू शकतात, ॲग्रेशन पण आणू शकतात, सगळ्या पद्धतीच्या भावना त्याच्यामध्ये आणू शकतात. मराठीमध्ये मला माहीत नाही का त्याचं कारण आहे पण अँकर्सच्या भाषा शैलीमुळे ते ओळखले जात नाही. कुठल्याही टेलिव्हिजन चॅनलमध्ये मी तरी बघितलं नाही की ते वागळे वगैरे फार जुनी उदाहरणं झाली पण ते पण त्यांच्या भाषा शैलीपेक्षा सुद्धा वागळ्यांच्यामुळे ते जास्त ओळखलं जायचं त्यांच्या पत्रकारितेमुळे असेल वगैरे. पण ज्या पद्धतीची भाषा हिंदी चॅनल्समध्ये वापरली जाते, इंग्लिश चॅनल्समध्ये वापरली जाते तेवढी ओघवती भाषा ही मराठी चॅनल्समध्ये मला तरी जाणवलेली. म्हणजे मी मराठीमध्ये अनेक वर्षानंतर काम करायला लागलो आणि म्हणजे बाकी सगळेजणांनी मराठीमध्ये आधी काम केलेलं आहे. मी मराठीमध्ये खूप नंतर काम करायला लागलो. मी हिंदी आणि इंग्लिशमध्येच काम केलेलं आहे पण मराठीमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला हाच झाला की एक्सप्रेशन्स फार कमी होते. अँकर्सचे रिपोर्टर्सचे रिपिटेशन्स खूप जास्त होती फिरून फिरून आणि तो काही प्रमाणात हिंदीतही काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम झालेला होता. त्याचं कारण कदाचित असंही असू शकतं की कॉन्टेंट कमी आहे. तुमच्याकडे कॉन्टेंट जास्त असेल तर तुम्हाला ते ओघवतं हे आणता येऊ शकतं. जर तुम्ही कॉन्टेंटवरती काम केलं तुमच्याकडे सांगायला अनेक गोष्टी असतील तर तुम्ही त्या पद्धतीने त्या गोष्टी मांडू शकता. कदाचित तो एक प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमचं होरायझन फार कमी आहे, तुमचं अवकाश कमी असल्यामुळे सुद्धा कदाचित ती गोष्ट असू शकते. ते वाढवणं कुठेतरी आवश्यक आहे. हा प्रॉब्लेम मराठीमध्ये खास करून मला या बाबतीमध्ये जाणतो. मी असं नाही म्हणत आहे की हिंदी आणि इंग्लिशमध्ये सगळं ग्रेट काम चालू असतं. अनेक सबस्टँडर्ड लोकं सुद्धा तिकडे काम करतात, त्या पद्धतीच्या गोष्टी तिथेही बघायला मिळतात. पण शेवटी
बाय अँड लार्ज तुम्ही मराठीमध्ये कशा पद्धतीने गोष्टी मांडता ह्या गोष्टी माझ्या मते अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचा उल्लेख कमलेशने केला ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे करायला. जेव्हा आज तक सुरू झालं त्यावेळेस ठरवून आज तकच्या मॅनेजमेंटने हा डिसिजन घेतला होता की आम्ही हिंदी भाषिक भागातले लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवून त्यांच्याकडनं आम्ही रिपोर्टिंग करून घेणार आहोत. आम्ही त्या भागातले त्या तिकडचे लोकल भाषा बोलणाऱ्या लोकांनाच आम्ही त्या ठिकाणी प्रमुख करू किंवा महत्त्व देऊ किंवा त्यांच्याकडनं आम्ही रिपोर्टिंग करू. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये तर रिपोर्टर नव्हता, पण ह्या सगळ्या भाषिक भागांमध्ये बंगालमध्ये तिकडची लोकल भाषा बोलणारे लोक हिंदीमध्ये काम करत होते. आणि ऑफकोर्स ते बोलत असताना मांडत असताना त्यांच्यामध्ये तो डायलेक्ट त्या पद्धतीने यायचा. मराठीमध्ये सरळीकरण दिसतं मराठी याच्यामध्ये, म्हणजे जी मुंबई पुण्यामध्ये बोलली जाते त्याच भाषेमध्ये औरंगाबादचा किंवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचा रिपोर्टर पण तिकडे त्याच पद्धतीने बोलत असतो. नागपूरचा पत्रकार सुद्धा त्याच भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो. हा जो अट्टहास आहे ना तो मला त्या ठिकाणी दिसला नाही. इंग्लिशमध्ये पण जर तुम्ही बघाल तर दक्षिण भारतातनं जे अनेक जण रिपोर्टिंग, कमलेशला पण माहिती असेल की दक्षिण भारतातनं जे लोक रिपोर्टिंग करतात त्यांच्या बोलण्यामध्ये तो तिकडचा टोन, त्याला आपण टोन म्हणूया की तो येत असतो, तो करेक्ट करण्याचा असं नीट झाला पाहिजे असा प्रयत्न कधी झाला नाही. आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते मराठीमध्ये का होतं हे मला माहीत आहे. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं. आणि तिसरी गोष्ट मला जी जाणवते की एकेकाळी मराठी वर्तमानपत्र हेडलाईन्समुळे पण ओळखली जायची की काहीतरी स्ट्रॉंग हेडलाईन यायची आणि ती हेडलाईन लोकांच्या लक्षात राहायची. त्या पद्धतीच्या हेडलाईन्स टेलिव्हिजन चॅनल्सवरती दिसत नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा हेडलाईन्स असतील, हिंदीमध्ये सुद्धा हेडलाईन्स असतील, त्या कॅची असतात, त्याच्यातनं पटकन लोक त्याची चर्चा करतात. मला आठवतं की अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, पण एक उदाहरण मला स्पेसिफिक आठवते की परवेज मुशर्रफ आले होते भारतामध्ये आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस ते आले होते, मला वाटतं कमलेश तू पण होतास त्यावेळेस आज तक हेडलाईन त्याच्या आधी एकदा ते येऊन गेले होते. दुसऱ्या वेळेस जेव्हा ते आले तेव्हा आज तकची हेडलाईन होती फेर वही दिल लाया आणि त्याला परवेज मुशर्रफने प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर दिलं. ह्या ज्या चर्चा होतात ना त्या मराठी हेडलाईन्समध्ये फार कमी बघायला मिळतात. करतात लोक, असं नाही करत नाही असं नाही आहे, पण त्याच्यावरती कुठेतरी काम केलं गेलं पाहिजे. त्याच्यात ती भाषा जास्त ओळखली जाऊ शकते. लोकसत्ताच्या हेडलाईन्स बघा, त्याच्या स्पेसिफिक जर उदाहरण द्यायचं झालं हेडलाईन्स लक्षात राहतात. आपण मराठा नवाकाळच्या हेडलाईन्स आपण आठवतो आणि त्याच्याबद्दल चर्चा करतो. महानगरच्या हेडलाईन्स मुंबईमध्ये अजूनही लोकांच्या लक्षात राहिलेल्या असतात. तशा पद्धतीच्या गोष्टी दिसत नाहीत अजून. तिथे कुठेतरी ते खुंटलेलं लक्षात येतं आणि म्हणून त्याला फोर्स मिळत नाही. आणि जो तरुण मराठी वर्ग आहे त्यांना सुद्धा मराठीमध्ये गोष्टी ऐकायला आवडतात, पण त्या तुम्ही त्या उगवत्या भाषेमध्ये सांगताय का? कमलेश म्हणाला त्या पद्धतीने व्याकरण शुद्धीकरण करायचा प्रयत्न करताय की भाषा लोकांपर्यंत पोहोचवतो. व्याकरण शुद्धीकरणाचे क्लासेस नाही आहेत. उत्तम भाषा असली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही, पण तरीसुद्धा ती उगवती भाषा पोचली पाहिजे. हा मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा बदल. आणि तो हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये सगळ्यात मोठा बदल मला जो जाणवतो तो या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त जाणवतो. खरं तर म्हणजे आता साम टी व्ही असेल किंवा तुमच्याकडे हिंदी रिपोर्टर्स नाहीत मराठीसाठी, पण झीला बऱ्याचदा असं होतं की फील्डवरती असणारा न्यूजचा रिपोर्टर मराठी रिपोर्टिंग करतो. त्याकडे मी घेतो सर. त्यापूर्वी दीप्ती मॅडमना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता आपली चर्चा आली, डेडलाईन असते प्रत्येकाला. टी व्ही चॅनलला फार कमी वेळ मिळतो. एखादी बातमी आली ती ब्रेकिंगच होते. वर्तमानपत्रांकडे तेवढा अवधी असतो की आपल्याला उद्या सकाळी ही बातमी छापायची आहे. तर या अवधीचा सध्याच्या काळामध्ये भाषा व्यवस्थित बोलण्यासाठी किंवा भाषेचा एकूणच ज्याला आपण म्हणतो की मराठी भाषा प्रमाण नको म्हणूया आपण, पण आज जी बोलली जाते भाषा त्या भाषेमध्ये त्या हेडलाईन, त्या बातम्या जाण्यासाठी किती काळजी आज घेतली जाते? सुरुवात आपण ह्यानेच करूया की डेडलाईन जिथून आपण सुरुवात केली, जे बल्लाळ सरांनी मांडलं की आजही डेडलाईन सारख्या शब्दांना आपण मराठी शोधू शकलो आहोत का, तुझा जो प्रश्न होता. आणि साईलचा मुद्दा होता की कंटेंट असेल तुमच्याकडे सांगण्यासारखं असेल तर तरी भाषा सुद्धा आपण वरती घेऊन जाऊ शकतो. भाषेच्या मर्यादा लक्षात येत नाही. आणि भूषणचा प्रश्न आहे की वर्तमानपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तुलनेमध्ये जास्त वेळ आहे, तर त्या ठिकाणी वर्तमानपत्र ही भाषेसाठी आम्हाला सुधारणा करायला वेळ मिळतो का? मला असं वाटतं भूषण, सर्वात पहिल्यांदा मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की मराठी भाषा सुधारणं हे माध्यमांचं काम आहे का? तर त्याच्याबद्दल नाही असं माझं म्हणणं आहे ठामपणे. मराठी भाषा
बरोबर आहे. मराठी भाषा सुधारणं माझा मुद्दा काय होता, मराठी येते वर्तमानपत्राकडे येते मी. इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही मीडिया आणि वर्तमानपत्र याच्यामध्ये फक्त वेगाचा आणि काळाचाच फरक आहे. बाकी आशय, आमची काम करणारी टीम आणि स्वरूप याच्यात काहीही फरक नाही. आम्हाला प्रूफ रिडिंग करायला एक अजून अवधी मिळतो, एवढाच फरक आहे. पण मुळात भाषा सुधारणं, भाषेचं संवर्धन हे माध्यमांचं काम आहे का? नाही, माझा मुद्दा दोन होता. माझा मुद्दा संपादकीय संस्कार येते ना मी. असतात, तेवढा वेळ आपल्याला जास्त मिळतो का? एवढा भाषा सुधारण्याचा मुद्दा नव्हता. जी भाषा समजा बातमीदारांनी पाठवली आहे त्यामध्ये काही बदल करणं, संपादकीय संस्कार करणं, याला जास्त वेळ मिळतो का? एवढाच माझा मुद्दा होता. पण मुळात ते करण्यासाठी जे आवश्यक आहे, जे करण्यासाठी जे कौशल्य आवश्यक आहे, माझा वार्ताहर जी बातमी ज्या भाषेमध्ये लिहिली ती त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी, जसा हा म्हणाला साहिल की हेडलाईन हे वर्तमानपत्रातलं एक महत्त्वाचा घटक आहे की जो भाषेमध्ये महत्त्वाची घुसळट घडवून आणू शकतो दुसऱ्या दिवशी. पण त्या प्रकारचा अवकाशच आज उरलेला नाही आहे. वर्तमानपत्रामधली भाषा, म्हणजे मला असं वाटतं की भाषा शुद्ध असली पाहिजे का? तर येस, 100%. मग ती टीव्ही रिपोर्टरची आहे का वर्तमानपत्रातली आहे? कारण शुद्ध भाषा हे आपल्या क्षेत्रामध्ये एक हायजीनचा विषय आहे ना. आज आपण इथे बसलेलो आहे, तुम्ही जॅकेट घालून आले आहात, मी व्यवस्थित गेटअप केलेले आहे. आपण अचळ गचाळसारखे बसलो असतो तर आपल्याला कोणी ऐकलं असतं का? त्यांचं लक्ष गेलं असतं, अरे याचे केस कसे आहेत, अरे याचा काम कसं आहे. भाषेची शुद्धता ही तेवढीच बघावी माध्यमांमध्ये, की वाचकापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे की हेडलाईन मधल्या रस्व दीर्घच्या चुकांमध्येच वाचक अटकून पडू नये. हे तर माझं बेसिक कर्तव्य आहे वार्ताहर म्हणून, संपादक म्हणून. त्याच्यामुळे लेखी वर्तमान एक. नंबर 2, दुसरं आव्हान जास्त आहे कारण इलेक्ट्रॉनिक मीडियामधला माणूस, रिपोर्टर जे बोलतो, अँकर जे बोलतो, ते रिपीट टेलिकास्ट सोडलं तर दुसऱ्या क्षणाला निघून गेलेलं आहे. वर्तमानपत्रामध्ये जे अशुद्ध छापलं जातं तो पुरावा आहे आणि तो फक्त 24 तासानंतर त्या पेपरची रद्दी होणार आहे, पण ती चूक कायम माझ्या वाचकांच्या डोक्यात राहणार आहे. त्यामुळे वर्तमानपत्रातली, प्रिंट मीडियातली भाषा ही जास्त जबाबदारीने वापरली जावी असं मला वाटतं. यात मी एकच म्हणेन की माध्यमांची जबाबदारी आहे भाषा शुद्ध ठेवली पाहिजे आणि ती आजच्या काळात जास्त मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण AI ज्या पद्धतीनं विकसित होत आहे त्याला तो डेटा दिला जातो आहे आणि त्यातून जी डेटा बँक तयार होते आहे ती संदर्भ म्हणून माध्यमांना वापरते. आणि जर माध्यमांनी वेगवेगळे शब्द हे अशुद्ध स्वरूपामध्ये या डेटाबेसमध्ये द्यायला सुरुवात केली, कारण आपण सर्वात जास्त डेटाबेस जर AI मध्ये कोणी क्रिएट करतं ती माध्यमं क्रिएट करतात, तर निश्चितपणे माध्यमांना गरज आहे की त्यांनी अगदी प्रमाण भाषा नसेल पण भाषा शुद्ध असावी या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे ते नाकारून चालणार नाही. ती आमची जबाबदारी आहे का? ती जबाबदारी नसेल अधिकृत पातळीवर, पण माध्यम म्हणून आपण ज्या वेळेला लोकांना जागरूक करण्याचं काम करतोय त्यावेळेला भाषा जास्तीत जास्त चांगली जर आपण दिली तर AIच्या माध्यमातून, कारण पुढची जी जेन्झी आहे ती AIच्या माध्यमातून मराठी शिकणार आहे आणि आपण केलेल्या चुका या कायमस्वरूपी राहणार आहेत आणि त्यामुळे त्या चुका होणार नाही याची दखल मात्र आपल्याला घ्यावी लागेल. मला याच्यात काय म्हणायचं ना, म्हणजे थोडंसं मी डिफर करेन या मुद्द्यावरती की शुद्ध अशुद्ध, पुन्हा हा मुद्दा आपण त्या प्रमाण भाषेकडे घेऊन जाऊ. मग प्रमाण भाषा, बोलीभाषा, पुन्हा तो आग्रह येईल. पुन्हा त्या आग्रहातून मी आग्रह म्हणण्याच्या दुराग्रह म्हणेन त्या गोष्टीला, त्याच्यातून आपण त्या एका भाषेचा विशिष्ट संस्कार असायला हवा. मग जो मगाशी साहिल मुद्दा म्हणाला की तुम्हाला त्या बोलीभाषा येत आहेत का, की माझ्या संभाजीनगरच्या रिपोर्टरने, माझ्या मराठवाड्यातल्या रिपोर्टरने त्याच्या मराठवाडीच्या बोलीतले, भाषेतले शब्द त्याच्या बोलण्यातनं आले तर कदाचित माझा प्रेक्षक त्याच्याशी जास्त रिलेट करतो. माझ्या विदर्भातला रिपोर्टर जर बोलताना त्याची भाषा वापरतोय, त्याच्या लहजात बोलतोय, तर ते जास्त बातमी मला आपली वाटते. का मी तिथे काय करताय. लाईव्ह रिपोर्टिंगचा अर्थ बेसिकली काय, आपण जेव्हा लाईव्ह रिपोर्टिंग म्हणतो टेलिव्हिजनमध्ये, लाईव्ह रिपोर्टिंगला, मिनटाच्या रिपोर्टिंगला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या क्षणाला तिथे काय घडतंय, तेव्हा मी फक्त प्रेक्षक म्हणून जेव्हा मी कनेक्ट होतो तर तिथे फक्त मी फिजिकली कनेक्ट होत नाही की अमुक रिपोर्टर नागपूरवरनं तिथला आखो देखा हाल आम्हाला दाखवतो आहे, पण तिथला माणूस सांगतो आहे, तो तिथे आहे. त्यामुळे त्याची भाषा, त्याच्या भाषेतले शब्द, आता एखादा शब्द तिकडे बोलला गेलेला हा इथे कदाचित एखाद्याला वेगळा वाटू शकतो, अशुद्ध वाटू शकतो.
व्याकरण एक व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा वाटू शकतो. त्यामुळे त्या दुराग्रहात न राहता भाषा ही प्रवाही ठेवायला हवी. आणि मला हेच म्हणणं आहे म्हणजे की तुम्ही भाषेच्या शुद्ध अशुद्धतेचा म्हणजे एक शब्द इंग्लिशमध्ये नेहमी वापरला होता बल्लाळ सर, ग्रामर नाझी. तर ग्रामर नाझी आपण होता कामा नये. हां, बातमीची भाषा माझं म्हणणं आहे की बातमीचं व्याकरण हे जपलं गेलं पाहिजे, कारण आपल्याकडे तेवढी समृद्ध मराठी भाषा आहे. प्रत्येक ठिकाणी टीका म्हणता येते. तुमच्याकडे तुम्हाला टीका कुठे म्हणायचं आहे, तुम्हाला त्याच्यावरती टिप्पणी कुठे केली म्हणायचं आहे, कोपरखळी कुठे मारली म्हणायचं आहे, घणाघात कुठे केला म्हणायचं आहे, हल्लाबोल कुठे केला म्हणायचं आहे. याच्यात आहेत मराठीत बरेच शब्द. ती जितकी तुम्ही प्रभावीपणे ती भाषा वापराल, तुमच्या भाषेत उपलब्ध असलेला शब्दसंग्रह तुम्ही किती पॉवरने तो वापरतायत, ह्याच्यावर त्या बातमीचं व्याकरण जास्त महत्त्वाचं. म्हणजे मराठीमध्ये नेहमीच एक उदाहरण दिलं जातं, म्हणजे ते अनेकदा देऊन झालं आहे अनेक कार्यक्रमांमध्ये. शब्द म्हणजे भाषेगणिक, स्थळगणिक किंवा कुठल्याही त्याच्या महत्त्वाच्या दृष्टीने त्या गोष्टीची नावं कशी बदलत जातात. म्हणजे मातीचं भांडं आपण म्हणतो, ते एका कार्यक्रमात मागे सुंदर सांगितलं होतं की मातीचं भांडं आहे, ते मातीचं भांडं जेव्हा तुम्ही वाद्य म्हणून वापराल तेव्हा ते घटम होतं, मर्तकासाठी मयतासाठी वापराल तेव्हा मडकं होतं, सणासाठी वापराल तेव्हा ती दहीहंडी होते, संक्रांतीला वापराल तेव्हा सुगड होतं, पाण्यासाठी वापराल तेव्हा माठ होतो, दह्यासाठी वापराल तेव्हा गाडगं होतं, किंवा केसांचं की डोक्यावरती असेल तर केस होतात, तेच केस आहेत. पण डोळ्याच्या वर असेल तर भुवई होते, डोळ्याच्या मध्ये असेल तर पापणी होते, ओठांच्या वर असेल तर मिशी होते, ओठांच्या खाली दाढी होते. या सगळ्या तुम्हाला ते बारकावे भाषेचं कळणं गरजेचं आहे माझ्या मते. ते बारकावे जेव्हा तुम्हाला कळताना तुमची बातमी अधिक प्रभावी होते. त्या बातमीच्या व्याकरणावरती जर जितका जास्त फोकस केला गेला, जो होत नाही आहे. आता ह्याला अर्थात हा खूप सब्जेक्टिव्ह आहे, व्यक्तिसापेक्ष आहे ही गोष्ट. प्रत्येकजण त्या भाषेतला किती त्या भाषेचा अभ्यास आहे, पण ती शुद्ध आहे का अशुद्ध आहे, ती प्रमाण आहे का बोली आहे, ह्याच्यात नडकतात ती बातमी म्हणून ती भाषा प्रभावी आहे का, माझ्या मते हे जास्त महत्त्वाचं आहे. बातमीच्या संवर्धनासाठी भाषा कशी वापरता येईल याचा विचार कुठेतरी न्यूजरूम्समध्ये पण झाला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की आपल्याला प्रमाण भाषा वापरली पाहिजे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये खास करून, कारण आता AI मॉडेल्स निघालेली आहेत, प्रत्येकाला लिहायची गरजच भासते असं नाही आत्ताच्या काळामध्ये. पण तरीसुद्धा तुम्ही जेव्हा बातमी एखादी मांडत असता त्याच्यामध्ये तेच शब्द तुम्ही आणताय का बातमीमध्ये, आणि त्याच्यातच ते कंटाळवाणी होते का बातमी, त्यातनं सुद्धा बऱ्याचदा लोक तुमच्याकडनं दूर जातात. त्यामुळे त्या पद्धतीचं पण वातावरण तुम्ही न्यूजरूममध्ये तयार करताय का, त्या पद्धतीचे लोक तुमच्या न्यूजरूममध्ये अवेलेबल आहेत का, याचाही विचार कुठेतरी करावा लागणार आहे. सगळे एकाच पद्धतीचं असून चालत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा न्यूजरूम्समध्ये हा विचार झाला पाहिजे. आणि तो अजून तेवढ्या प्रमाणामध्ये करता येतोय नाही येतोय त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत खरं तर. म्हणजे ते एवढं सोपं पण नाही आहे, पण तरीसुद्धा त्या गोष्टी मुश्किल आहे, म्हणजे अजूनही कठीण आहेत. एकतर जे पत्रकारितेमध्ये लोक येत आहेत त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग पण मिळतं आहे की नाही इथपासून तो प्रश्न आहे. बऱ्याच जणांना ऑन जॉब त्या बाबतीमध्ये तुम्हाला ट्रेन करावा लागतं, तो पण एक प्रश्न आहे. त्याच्याबद्दलसुद्धा एक वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामागे आर्थिक कारणंसुद्धा असू शकतात. पण एक काळ असा होता की तुम्ही न्यूजरूममध्ये लोकांना घेण्यापूर्वी, आय एम शुअर वर्तमानपत्रांमध्ये पण तीच पद्धत असावी एकेकाळी, की तुमचं एक ट्रेनिंगची प्रोसेस असायची. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टाईल शीट मिळायची, तुम्हाला कळायचं की नक्की तुम्हाला कशा पद्धतीने भाषा वापरली पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या पद्धतीने अल्टरनेटिव्ह शब्द तुम्ही कसे वापरू शकता याच्याबद्दलचं माहिती दिली जायची. ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि ती जबाबदारी मग तिथे जबाबदारीच्या पोझिशनवर बसलेल्या लोकांवरती, मग कोणी संपादक असेल, कार्यकारी संपादक असतील किंवा त्यांच्यावर, आणि ते फिजिकली शक्य नाही आहे त्या पद्धतीने तुम्हाला करणं. आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे. पण त्याच्यातनं सुद्धा हे प्रॉब्लेम्स आहेत खरं तर, हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, पण ते हळूहळू आपल्याला बाहेर पडावं लागेल, कारण आता एवढी वर्ष होऊन गेली आहेत मराठी माध्यमात. एकच मी ॲड करतो, कारण आता मी विसरून जाईल. मला असं म्हणायचं आहे की जसं सुतार तुम्ही म्हणालात तसं की समानार्थी शब्द खूप आहेत, पण प्रत्येक शब्दाला एक वेगळी छटा आहे. आणि ही छटा किंवा ही जे फ्लेवर्स आहेत आपल्या भाषेचे, तर ते प्रमाण आणि बोली ह्याच्यामध्ये गंमत सगळी आहेच. त्यामुळे प्रमाण आणि बोलीमध्ये आपण ती बांधून ठेवूया नको, बरोबर आहे. पण ॲट द सेम टाईम प्लेईंग टू द गॅलरी आणि मग तिथे भाषेची मोडतोड करणं हे काही संयुक्तिक नाही. आणि मला असं वाटतं की माझं एक ऑब्झर्वेशन आहे, आणि खास करून जी नवीन पिढी आता या क्षेत्रात येते, आपल्या सर्वांनाच तो अनुभव वारंवार येत असतो की यांचं वाचन खूप कमी आहे, व्यासंग कमी आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी कसं व्हायचं की जरी मी इंग्रजी शाळेत होतो, पण माझ्याकडे जेव्हा सोबत यायचा, ललित यायचा, मी वाचायचो आणि मी ठरवायचो की हे शब्द आपल्याला वापरता येतील का, आणि मग ते रिपिटेटिव्हली वापरले जायचे. आणि त्याच्यातनं ती माझी भाषा समृद्ध झाली, वाचकांचं माझ्याबद्दलचं मत चांगलं झालं, आणि कम्युनिकेशन जास्ती स्ट्रॉंग झालं.
सर्वात महत्त्वाचं भूषण असं आहे की हे सगळे इलेक्ट्रॉनिक चॅनल म्हणजे मी आणि मॅडम फक्त प्रिंटमधल्या आहोत, परंतु या दोन्ही माध्यमांकडे भाषेच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं, दृष्टिकोनातनं पाहिलं तर वेगळाच विचार करावा लागेल. कारण तिथे बरेचसं ऐकून येतं, दृकश्राव्य आहे आणि इथे वाचलं जातं. इथे डॉक्युमेंटेशनचा फार मोठा भाग आहे. म्हणजे पुढे 10 वर्षांनी एखादी बातमी मला जर संदर्भ म्हणून वापरायची असेल आणि त्यावेळचा तो शब्द चुकीचा असेल तर तो मला अधिक खटकू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की शब्दांची अचूक निवड व्हायला पाहिजे. आणि ती अचूक निवड करताना या क्षेत्रात, माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं वाचन, मनन, चिंतन हे कंटिन्यूस पाहिजे. अनफॉर्च्युनेटली होतं आहे काय की आपण एका मिनिटात 50 बातम्या वगैरे हा स्पीड जो आहे किंवा TRP आहे, मग सर्क्युलेशन आहे आणि मग त्याच्यानंतर जे कंपल्शन्स आहेत की बाबा ही भाषा वापरली तर त्या भागातल्या जाहिराती मिळू शकतील, ऑडियन्स मिळू शकेल आणि मग ते गणित, आर्थिक गणितसुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड जी आहे ही कुठच्या लेवलपर्यंत करायची ह्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा काय होईल की एकदा आपल्या हातातनं ते सुटलं संपूर्णपणे तर आपण जेव्हा ऑब्सोल्यूट होऊ किंवा आपण ह्या क्षेत्रातनं बाहेर जाऊ तेव्हा आपण वाचक असू, प्रेक्षक असू, श्रोते असू आणि तेव्हा आपल्याला एखाद्याला खूप वाईट वाटेल की अरे हे काय झालं. तर मला असं वाटतं की आता करेक्शन्ससुद्धा करायची वेळ आलेली आहे की सर्वसामान्य लोकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांचं थोडंसं तक्रारीचा सूर असतो आणि बोलीभाषेबद्दल ऑब्जेक्शन्स काय म्हणजे आक्षेप असायलाच नको. कारण की तो पाया आहे आणि त्याच्यातनंच प्रमाण भाषा आणि मग ते सहज समृद्ध होत गेला. हा डोलारा जो संपूर्ण उभा आहे आणि अभिजातला सुद्धा त्यांनी तोच बेस घेतलेला आहे की तुमची भाषा किती जुनी आहे. त्यामुळे प्रमाण भाषा कधी होतीपासून पण तुम्ही कुठची भाषा व्यवहारात वापरत होतात त्याला फार महत्त्व आहे. मला असं वाटतं की भाषा ही समृद्ध होत जाईल तर तिच्याकडे आपण काळजीपूर्वक आणि मला असं वाटतं की थोडं डेलिबरेटली बघण्याची गरज पण आहे. खरं आहे. म्हणजे जसं आता हे म्हणाले, मला असं वाटतं की मी जो मुद्दा मांडला, मी निलेशच्या मताशी ह्यासाठी सहमत नाही आहे की मराठी वाचवणं हे माध्यमांचं एकमेव माध्यमांची जबाबदारी नाही आहे. एक. नंबर 2, मला असं म्हणायचं आहे की समाजामध्ये जे मराठीबद्दलची जी अवस्था आहे त्याचं प्रतिबिंब आपण माध्यमांमध्ये बघतोय. जसं तुम्ही म्हणाले की डेडलाईनला, न्यूजरूमला, ऑनलाईनला, जेनझीला, AIला, ह्या सगळ्याला मराठी शब्द शोधण्याचा संघर्ष करत राहणं ह्याची आज गरज आहे का? त्याच्या पुढे जाऊन माझा मेसेज, माझा संदेश हा मला वाचकांपर्यंत पोचवायचा आहे आणि त्याला मला धरून राहायचं आहे. नंबर 2, AIच्या आव्हानामध्ये पत्रकारितेतली भाषा ही कितपत आहे का? कंटेंट अनेक इतर माध्यमातून जनरेट होतो आहे, तो सुद्धा बघण्याची गरज आहे. आता एक छोटंसं उदाहरण देते. आपल्या ह्या कार्यक्रमाची बातमी माझ्या वार्ताहराने दिली. सगळ्यांचं लक्ष आहे नाशिकमध्ये होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाची बातमी माझ्या वार्ताहराने दिली. बरं का निलेश, बातमीचं हेडिंग लिहिलं, नाशिकमध्ये रंगणार मराठी म्हसोबा. मला पण आश्चर्य वाटलं की नाशिकमध्ये रंगणार मराठी म्हसोबा हे काय बुवा नवीन ह्यांनी शोधून काढलं. मी वार्ताहराला बोलवलं की मला वाटलं माझं भाषाज्ञान कमी असू शकतं. जेनझी मॅडम तुम्ही म्हणता ना प्रयोग केले पाहिजेत. म्हटलं बरं, पण म्हसोबाचा अर्थ काय? त्यांनी एवढं मोठं गुगलवरनं AI केलेलं मला लिहून पाठवलं की मराठी बोलीभाषेमध्ये आणि लोककलांमध्ये म्हसोबाची जत्रा ही कशी महत्त्वाची असते आणि इथे कलांचा जागर भरणार आहे म्हणून मी म्हसोबा हा शब्द वापरला. आता अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावरचं आव्हान, तुमच्या समोरची संकटं ही किती गुंतागुंतीची होत जातात याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यामुळे लोकसत्तासारख्या माध्यमांनी एक प्रयोग 100% करून बघितला की सोशल मीडियाच्या ऐवजी समाज माध्यम. आज समाज माध्यम हा शब्द सगळीकडे सर्वदृढ झालेला आहे. मात्र मास्कला मुखपट्टी, कोण म्हणतो मुखपट्टी, आणि मुखपट्टी बोलून माझ्या वाचकापर्यंत, माझ्या रिपोर्टरपर्यंत आमचा संवादच होऊ शकणार नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो ह्याची बल्लाळ सरांची मी पूर्ण सहमत आहे की वाचत नाही आहेत, पण आज वाचनाचा स्पेसच नाही उरलेला आहे. तर ह्या सगळ्याला आपण काय उत्तर शोधू शकतो? इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मी पण असताना की काय तो एक प्रश्न असायचा, मग काय सांगाल?
म्हटलं हा काय रिपोर्टर असं विचारतो, हा मग काय सांगाल, मग काय सांगालच्या पुढे त्याच्याकडे दुसरा प्रश्नच नाही आहे, तो कंटेंट आणणार कसा रिपोर्टर किंवा आणि तुम्हाला काय वाटतं याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत माझ्या विचारांचीच घुसळण होत नाही तोपर्यंत ते माझ्या भाषेत येणार नाही, माझ्या भाषेत नसेल तर माझ्या बातमीत येणार नाही. तरीसुद्धा मला असं वाटतं की भाषा घडवणं हे माध्यमांचं काम नाही आहे. भाषा बिघडली माध्यमांमुळे नाही, पण भाषा टिकते ती मात्र 100% माध्यमांमुळे. कारण आज इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, टी व्ही मीडिया असो का प्रिंट मीडिया असो, आज आमचे वार्ताहर एक 16 पानावरती आम्ही 20,000 शब्द दररोज एक 20-25 जणांची टीम लिहिते, दुरुस्त करते, संपादित करते. भले त्याच्यात चुका करत असू, पण दररोज 20,000 शब्द लिहिले जातात, संपादित केले जातात. आज काही लाख वाचक ते वाचतात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपण एक पुस्तक घेऊया की ज्या पुस्तकामध्ये 25,000 शब्दांचा 5 वर्षाचा प्रकल्प चालतो आणि त्याच्यानंतरही 1,000 प्रतींपर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे खूप मोठी संधी आहे माध्यमांमधनं मराठीचे जे हे सारे व्यावहारिक कांगोरे आहेत त्याची एक घुसळण घडवून आणायची, आणि त्या संधीचा आपण सजगपणे विचार केला पाहिजे असं मात्र मला प्रकर्षाने वाटतं. एका उदाहरणाने माझं म्हणणं थांबवते. काही वर्षापूर्वी एक आपल्या कलाकार राखी सावंत यांचा नाशिकमध्ये कार्यक्रम होता आणि पोलिसांनी तो कार्यक्रम रद्द केला होता. मी तेव्हा लोकसत्ताला वार्ताहर होते. मी आले, मी पण ती तशीच बातमी लिहिली, आयटम गर्ल राखी सावंत यांचा कार्यक्रम रद्द. माझ्या बाजूला माझ्या एक्सप्रेसच्या सहकारी बसल्या होत्या, अनुराधा नागराज. बराच वेळ झाला त्या बातमीच फाईल करत नाहीत, बातमीच फाईल करत नाहीत, विचार करत बसल्या होत्या. मी विचार केला काय झालं, कुठे अडकल्या. त्या म्हणाल्या की मला ना तिला आयटम गर्ल बोलायचं नाही आहे, मी दुसरा शब्द शोधते. आणि मग माझ्या लक्षात आलं असे आपण किती दुसरे शब्द शोधतो आहोत ज्याच्यातनं मला उत्तर, माझी बातमी पोचवायची आहे त्याच्यासाठी आवश्यक असलेला शब्द, त्या शब्दासाठीची घुसळण, त्याची शोध, याची न्यूजरूममध्ये काही व्यवस्था आहे का, याची पत्रकार म्हणून संपादक म्हणून काही व्यासपीठ आहे का, की मी ह्या शब्दावर अडलेले आहे, ह्याच्यासाठी मराठीतला सकट शब्द काय असू शकेल, असं कुठलंही व्यासपीठ आज आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. परिणामी बातम्यांमध्ये होतंय काय की सुनेत्रा पवार आणि कांचन कुल यांच्यामध्ये रंगणार काटेकी टक्कर. अरे बाबा, काटेकी टक्कर मराठीत नव्हती ना, अटीतटीचा सामना होता. पण हेच आपण विसरून गेलो आहे, आणि म्हणून हिंदी इंग्रजीमधलं आणि बोली भाषेतलं जे सवंग उथळ आहे ते आपल्याला येताना दिसतं आहे. आव्हान हे आहे की लोकांच्या भाषेमध्ये लोकांना समजेल अशा पद्धतीने पोचवायचं आहे, आणि त्याचबरोबर ही घुसळणसुद्धा घडून आणायची आहे. त्याच्यातनं पुढे कसं जावं हा आज आमच्या पुढचं आव्हान आहे. एक मला नेहमी एक आश्चर्य वाटतं, आणि मी आमच्या इकडे पण ह्याची खूप चर्चा करत असतो की बऱ्याचदा मराठी पत्रकार म्हणून आपण अनेक नेत्यांवरती ना एक जबाबदारी टाकत असतो. म्हणजे राज ठाकरे आले म्हणजे ते कडाडणारच किंवा समाचारच घेणार कोणाचा ना कोणाचा, आणि तो एवढा कॉमन शब्द होऊन जातो की छोट्यातला छोटा नेतासुद्धा कडाडतो, आणि प्रत्येकजण कडाडतच असतो. म्हणजे किंवा एखादी गोष्ट ताशेरे ओढले, ताशेरे ओढली जातात, खडाजंगी होते सतत. म्हणजे एकमेकांशी तुम्ही चर्चा जरी केली तरी ती खडाजंगीच होते प्रत्येकाच्यामध्ये. म्हणजे ती एवढी जबाबदारी होऊन पडते की सगळेजण त्यांचे एक इमेजेस आपण तयार करून ठेवतो, आणि त्यांना पण त्या इमेजमध्ये अडकावं लागतं. त्यांना सॉफ्ट बोलताच येत नाही अजिबात कुठल्याही याच्यामध्ये, आणि त्यामुळे प्रत्येकजण कसा काय कडाडत बसतो मला तेच समजत नाही, आणि खूप कॉमन हेडलाईन झालेली आहे ती. पण तरीसुद्धा मला माझं स्वतःचं लर्निंग असं होतं, जेव्हा आम्ही मुंबई तक सुरू केलं त्यावेळेस मला अनेक जण सांगत होते की पॉलिटिकल कॉन्टेंट कोणी बघत नाही मराठीमध्ये. पण आश्चर्याची गोष्ट तीच आहे की जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळेस फक्त पॉलिटिकल कॉन्टेंटच आम्ही करत, कारण महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे काही होत नव्हतं. तर त्याच्यातनं असं लक्षात आलं की त्याचा एक व्ह्यूअर वेगळा आहे मराठीमध्ये. अनेकदा या गोष्टी मराठी पत्रकारितेमध्ये सुद्धा आपण दूर ठेवून देतो की अरे हे कोण बघणार नाही, डिजिटल म्हणजे एंटरटेनमेंटसाठीच किंवा सिनेमा आणि नाटक वगैरेच बघतील वगैरे. पण तसं काही गरजेचं नाही आहे. तर ते प्रयोग कुठेतरी होत राहिले पाहिजे, आणि त्याच्यातच त्या गोष्टी जातील. जे नवीन शब्द शोधण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी होत राहिली पाहिजे, आणि त्याच्यामुळे आपण अडकून जातो की आपल्याला समजतच नाही की कशा पद्धतीने आपण वेगळ्या पद्धतीने पण ती बातमी मांडू शकतो त्याच्यामध्ये.
म्हणून हेडलाईन नाही, का नाही आहेत? कारण गोळीबंद शब्दाच्या कौशल्यच मी हस्तगत केलेलं नाहीये. मग माझी हेडलाईन कशी त्याची चर्चा होईल? स्टाईलचा कंटेंटमध्ये स्टाईलचा खूप फरक आहे. म्हणजे तिन्ही माध्यमांना आता तुम्ही जर एक बारकाईने गोष्ट बघाल की प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटलने एक नवीनच भाषा आणलेली आहे, जी त्यात आपण परत मी त्या शुद्धाशुद्धकडे जात नाही, पण त्यांनी एक त्याला तुम्ही क्रिएटिव्ह म्हणा किंवा त्याला डिजिटलच्या भाषेमध्ये क्लिक बेट म्हटलं जातं. त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या हेडलाईन्स खूप वेगळ्या आहेत. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं की समजा एखाद्या घोटाळ्याची बातमी आहे, तर प्रिंटची एखाद्या मोठ्या वर्तमानपत्राची हेडलाईन असेल की अमुक नेत्यावरती इतक्या कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, इतकी प्लेन किंवा ती या प्रकारची आहे. कधी कधी कथित तरी कथित वापरते किंवा न ते वापरते. पण वापरत नाहीत बरं. हीच टेलिव्हिजनला थोडीशी टी व्हीमध्ये अजून आक्रमकपणे अमुक नेता येणार अडचणीत, इतक्या अमुक नेत्याच्या वरती घोटाळ्यांचा आरोप, यांनी फोडला बॉम्ब गोळा वगैरे अशी आरोप असेल. डिजिटलला तुम्ही बघाल तर डिजिटलची अजून वेगळी एक त्यांची एक त्यांच्या करामती असतात खरं तर डिजिटलला. ते म्हणणार इतक्या कोटींचा घोटाळा, हा नेता येणार अडचणीत, ते हे होणार, हा नेता येणार अडचणीत. किंवा कधी पूर्वी एखाद्याने जुनी उदाहरणं देऊन एखाद्यावरती टीका केली तर पूर्वी पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये की त्यांनी जुन्या त्यांच्या प्रकरणावरून आरोप केला वगैरे. पण डिजिटलमध्ये साहिलला ही गोष्ट कदाचित जास्त ऐकून त्याच्यात क्लिक होईल ती गोष्ट की त्या डिजिटलमध्ये या घोटाळ्यापासून त्या घोटाळ्यापर्यंत अमुक नेत्याने सगळंच काढलं. तर ही जी डिजिटलने नवीन भाषा काढली, हे पाहून थक्क व्हाल. डिजिटलचा तुमचा आता तुम्ही एक आहे त्याला तुम्ही दुर्दैवाने एक कन्झ्युमर म्हणून बातमीचा बघितला तर की तुमची बातमी कोण कन्झ्युम करतंय त्याच्याप्रमाणे मग डिजिटलला त्या भाषेत तुम्ही बातमी त्याला वाढताय. टी व्हीचा प्रेक्षकांसाठी तुम्ही ती त्याच्या भाषेमध्ये बातमी वाढतायत. आणि तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये येणारी भाषा आहे, ते वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स पूर्वी किती आकर्षक असायचे. आजही म्हणजे ते टेलिग्राफसारखं एक वृत्तपत्र आहे की जे आजही त्यांच्या हेडलाईनसाठी ओळखलं जातं. आपल्याकडे मराठानंतर असे प्रयोग फार कमी झाल्याचं मला आठवतं. एक उदाहरण आम्हाला नेहमी शिकवताना सांगितलं जायचं. मराठाचीच हेडलाईन होती, मनसूर अली खान पतोडी जेव्हा भारताचे कर्णधार होते आणि पाकिस्तानसोबतची टेस्ट मॅच होती आणि पाकिस्तानने मोठा धावांचा डोंगर उभारला होता आणि कप्तान म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा होती, ते 1 धावांवरती बाद झाले. मराठाची हेडलाईन होती दुसऱ्या दिवशी, कप्तान पतोडीचं शतक 99 धावांनी हुकलं. पण अशी क्रिएटिव्हिटी म्हणजे टेलिग्राफ आत्ताच्या काळात फक्त टेलिग्राफ करतंय, तो फार स्कोप डिजिटलमध्ये होताना तसा दिसत नाही. एकच फक्त क्रिकेट बोललात म्हणून मला एकदम ते आठवलं की आम्ही सरसकट एक अतिशय चुकीचा शब्द वापरतो. म्हणजे अमक्याने शतक झळकावलं तर आम्ही काय म्हणतो, त्याचं शतक कामी आलं. कामी आल्याचा अर्थ फार वेगळा आहे, परंतु आम्ही सहज कामी आलं म्हणतो. आणि ह्या सगळ्याचा मध्ये एक मोठा विषय असा आहे की जसं 2 tier सिटीज 3 tier सिटीज असं आपण आता त्याची विभागवारी केली डेमोग्राफी, तर शहरांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रच मला वाटतं हळूहळू कॉस्मोपॉलिटन होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथे बहुभाषिक अनेक संस्कृती घेऊन आलेली लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ते त्यांची भाषा वापरतात. ते भाषा वापरतात त्याच्यासाठी ते आपल्यासाठी कन्झ्युमरसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांचाही विचार करतो आणि ते आपले इनपुट्स देणारी पण माणसं आहेत. म्हणजे एखादा बंगाली माणूस आपल्याला जेव्हा माहिती देतो तेव्हा तो त्याच्या मराठीत आपल्याला सांगतो. आता तुम्हाला जर तुम्ही अनेक वर्ष त्या क्षेत्रात असाल तर तुम्ही त्याचा अर्थ बरोबर शोधता. तुमचा नवीन वार्ताहर जसं असेल तर तो तेच शब्द आणतो आणि बरेचदा त्याच्यावर संस्कार झाले नाहीत तर ते शब्द पुढे आणखीन ॲम्प्लिफाय होतात. मला असं वाटतं की कॉस्मोपॉलिटन झाल्यामुळे मिश्रित झालेली भाषा आणि ती मिश्रित भाषा जी आहे तर मला असं वाटतं की एक फिल्टर कुठेतरी थोडंसं लावण्याची पण गरज आहे. तर आपल्याला भाषेचं संवर्धन वगैरे ज्या गोष्टी आहेत आणि ज्यासाठी खरं म्हटलं तर आपण सगळ्यांचीच ती तळमळ असते. आणि आपल्या म्हणजे मी तुम्हाला माझ्या पिढीत घेत नाही, परंतु आपल्या पिढीला त्या गोष्टी बोचतात की आपण ज्या क्षेत्रात वावरतो, जेव्हा एखादी न्यूज रीडर अतिशय चुकीचे प्रोनाऊन्सिएशन्स करत असते, उच्चारण तिचं चुकीचं असतं किंवा चुकीचे शब्दही वापरले जातात, तेव्हा समाजात असे बरेच लोक आहेत की ज्यांना भाषेचं ज्ञान आहे आणि त्या भाषेतनं ह्यांनी बोललेल्या ह्याचा वेगळा अर्थही होतो आहे. त्याच्यामुळे बहुभाषिक हे जे कॉस्मोपॉलिटन जे संपूर्ण आपलं कल्चर होत चाललेलं आहे त्याचा प्रचंड परिणाम, आघात म्हटलं तरी चालेल, आपल्या भाषेवर होतो आहे. आणि तो आघात आपल्याला, माझं असं म्हणणं, इन द लाँग रन दूरचा जर आपण विचार केला तर डेफिनेटली आपल्याला तो सांभाळावा लागेल. अदरवाईज फार आपल्या हातातनं परिस्थिती जाऊ शकते. मुळात मुद्रित माध्यम, टी व्ही, डिजिटल
आणि एक वेगळी भाषा असते ती जाहिरातीची. जाहिरातीची एक वेगळी भाषा असते. मराठी भाषेचं जर वर्गीकरण माध्यमातलं करायचं म्हटलं तर साधारण या 4 विभागांमध्ये भाषेची वर्गवारी आपल्याला करता येते. ज्यावेळेला आपण जबाबदारीबद्दल बोलतो तर त्यावेळेला जी ओघवत्या स्वरूपामध्ये सहजतेनं संवाद हा टी व्हीला घडवायचा असतो, तो त्या त्या क्षणाचा संवाद असतो. त्यामुळे तिथली भाषा ही निश्चितपणे वेगळ्या पद्धतीची असू शकते. झेनझी किंवा डिजिटल माध्यमामध्ये असलेली भाषा ही मर्यादित आणि जसं सरांनी म्हटलं की खूप कमी वेळाचा लोकांचा अटेन्शन स्पॅन असतो, त्यासाठीची भाषा वेगळी आहे. मात्र प्रिंटनं आपली जबाबदारी स्वीकारावीच लागेल. प्रिंट ज्या स्वरूपाची भाषा वापरतं त्यात जर ते असं म्हणत असतील की मी जाहिरातीची भाषा प्रिंटमध्ये आणतो, मी टी व्हीची भाषा आणतो, मी डिजिटलची भाषा आणतो, तर मुळात हा आपणच स्वतःच्या भाषेवर स्वतःच केलेला अत्याचार असेल. आणि जर आपल्याला याचं वर्गीकरण योग्य पद्धतीने करता आलं नाही तर आपण जो गळा काढतोय की भाषा ही नामशेष होते, भाषेत खूप सळबेसळ होती आहे, तर त्याची जबाबदारी मग माध्यम म्हणून आपली राहणार नाही. आपण त्यावर बोलायला नको. महाराजांनाही जाणवलं की मराठी भाषेची सळबेसळ होते आणि मग 1674मध्ये त्यांनी राजभाषा व्यवहार कोशाला सुरुवात केली. तर भाषा ही प्रवाही आहे, पण ज्या वेळेला तिच्यात अत्यंत भेसळ होते तर ती भेसळ दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. ती प्रवाही असली पाहिजे. इंग्रजी भाषा ऑक्सफर्डमध्ये दररोज 4 ते 5 दरवर्षी 4 ते 5 नव्या शब्दांचा म्हणजे स्वीकारली जातेच, म्हणून ती भाषा पूर्ण भेसळ झाली असं होत नाही. आपण निश्चितपणे काही शब्द स्वीकारू. सावरकरांनी अनेक शब्द नवीन दिले. दिनांकसारखा शब्द सावरकरांनी दिला. हां, मग सावरकरांनी म्हणायला हवं होतं का माझी जबाबदारी आहे का भाषा शुद्ध करण्याची? ते उत्तम उर्दू लिहायचे. एका बाजूला उर्दू आणि एका बाजूला मराठी लिहिलेले अनेक त्यांचे संग्रह उपलब्ध आहे सावरकर स्मारकामध्ये. मग त्यांनी जर आग्रह धरला असता की मी उर्दूतले शब्द मराठीत वापरतो तर चालले असते का? सावरकरांनी किंवा अगदी शिवाजी महाराजांनी राजभाषा कोशाच्या माध्यमातून जे करून दिलं आहे, अनेक शब्द आहेत जे पर्यायी शब्द म्हणून उपलब्ध होऊ शकतात. प्रिंटची जबाबदारी आहे आणि प्रिंटने ती स्वीकारली पाहिजे. मी या मताचा आहे. मी सध्या प्रिंटही करतो आहे, मी टी व्हीही करतो आहे, मी डिजिटलही करतो आहे. मी तिघं माध्यमांमध्ये एकत्रितपणे काम करतो आहे आणि तिघंही माध्यमांची भाषा ही वेगळी असेल तर ती चालेल. मात्र जर माध्यमांनी असं म्हटलं की ही आमची जबाबदारी नाही, तर अत्यंत आग्रहीपणे माझं असं म्हणणं आहे की ही जबाबदारी आपलीच आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. मला एक जे निलेश म्हणत होता ना की ती जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने ती माध्यमांवरती जबाबदारी कुठेतरी टाकली जाते ना, त्याच्याबद्दलच मला कुठेतरी आक्षेप आहे. म्हणजे आता, आणि हे फक्त माध्यमांपुरतं नाही आहे. तुम्ही आजकाल जर पब्लिक रॅलीजमधलं भाषणं वगैरे ऐकाल, विधानसभेतली भाषणं ऐकाल, म्हणजे आम्ही जेव्हा 20 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये जायचो त्यावेळेस वापरण्यात येणारी भाषा आणि आत्ता वापरण्यात येणारी भाषा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. त्यामुळे तो पण एक प्रॉब्लेम राहिला आहे. पण एक गंभीर त्यातली बाब अशी आहे की जर आपण साधारणतः बघितलं की भारतीय भाषा बोलणारे लोकांची संख्या बघितली तर हिंदी भाषा बोलणारे साधारणतः 548 मिलियन लोक आहेत साधारण. दुसऱ्या नंबरला बंगाली भाषा येते. 97 मिलियन लोक बंगाली भाषा बोलतात, म्हणजे तेवढे भाषिक आहेत. आणि तिसऱ्या नंबरला मराठी भाषा आहे. 83 मिलियन मराठी भाषिक आहेत पूर्ण देशभरामध्ये. याचा अर्थ असा की माध्यम म्हणून आमची ती जबाबदारी तरी नक्कीच आहे की कमीत कमी त्या 83 मिलियन लोकांना असं वाटलं पाहिजे की तुमच्या बोलीभाषेतलं, तुमच्या मातृभाषेतला कॉन्टेंट आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आणि तो तुम्हाला बघताना वाटलं पाहिजे, बघावासा वाटला पाहिजे, ऐकावासा वाटला पाहिजे, वाचावासा वाटला पाहिजे. ही जबाबदारी नक्कीच माध्यमांची आहे. कारण नाहीतर तो मराठी भाषिक वर्ग जो आहे 83 मिलियन 3 नंबरचा तो वर्ग आहे. म्हणजे आश्चर्य वाटेल की तमिळ तेलुगू हे 4, 5, 6 नंबरला जातील जर तुम्ही आकडेवारी ती बघितली तर त्या वर्गाला, त्या 83 मिलियन लोकांपर्यंत तरी आपण पोचतोय का याचा विचार तरी नक्कीच आपण केला पाहिजे. बाकी सगळ्या जबाबदाऱ्या आहेत नाहीत त्या गोष्टी वेगळी, पण त्यांना आपण वाचावंसं वाटू का, आपण बघावंसे वाटू का, त्यांना वाटेल का की मराठी न्यूज चॅनल बघावं, मराठी डिजिटल चॅनल बघावं, मराठी न्यूजपेपर वाचावा. म्हणजे चीफ जस्टिस चंद्रचूड जे रिटायर झाले ते आमच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि ते सांगत होते की ते पुण्यामध्ये वाढले आणि त्यांना सवय लागली होती सकाळ वाचायची, कारण पुण्यामधला सगळ्यात मोठा पेपर सकाळ होता. ती सवय अजून त्यांची टिकली आहे काही प्रमाणामध्ये. आता ही अशा पद्धतीचं आपण कॉन्टेंट देऊ शकणार आहोत का? त्या 83 मिलियन लोकांना असं वाटणार आहे का, तो भले कुठेही राहत असेलच, त्यांना असं वाटणार आहे? अमेरिकेत राहणारा माणूस डिजिटल चॅनल बघणार आहे का आपलं मराठी चॅनल, मराठी जे आपण डिजिटल चॅनल बघतो? कारण त्याच्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत.
तो हिंदी बघू शकतो, तो इंग्लिश बघू शकतो, सध्याच्या काळामध्ये सबटायटल्सच्या माध्यमातून इतर भाषिक कॉन्टेंट तो बघू शकतो. आपल्याकडे तो येणार आहे का? मी कॉन्टेंट हा शब्द एवढ्याच करता वापरतोय कारण शेवटी आम्ही सगळेजण बातम्यांच्या स्वरूपात नाही कॉन्टेंट जनरेट करत असतो. तर त्या पद्धतीचं आपण भाषा वापरून त्या लोकांपर्यंत जरी आपण पोहोचू शकलो ती जबाबदारी नक्कीच आमची आहे आणि ती जबाबदारी पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर ते 83 मिलियन लोक मराठी भाषिक असतील पण ते मराठी भाषेतला कॉन्टेंट कन्झ्युम करणार नाहीत, ते बघणार नाहीत, वाचणार नाहीत. हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे माझ्या मते आणि तो आम्ही केला पाहिजे सगळ्यात. खरं सर, म्हणजे तुम्ही म्हणता तसं की याचं एक मोठं उदाहरण खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा स्टार क्रिकेटनी मराठीमध्ये समालोचन सुरू केलं ते काहीच दिवसात बंद पडलं. कारण त्यांनी जसं आपण सगळे म्हणतो की काहीतरी एक मराठी वाचवली पाहिजे किंवा एक चांगली मराठी प्रेझेंट केली पाहिजे, ती नाही केली. म्हणजे जर का तो कॉमेंटेटर खूण आणि खून यामधला फरक त्याला कळत नसेल आणि तो म्हणत असेल की पंचांनी खून केली, संपलं ना, म्हणजे तिथे संपलं तो, म्हणजे कॉमेंट्री संपली, तिकडे बंद झालं. आपण जी सगळे माध्यमातले लोक आता मराठी पोहोचवतोय, काही तक्रारी आहेत. म्हणजे आता मी माध्यमातून बाहेर पडल्यानंतर बरेच लोक मला सांगतात की अरे तुमचे रिपोर्टर काय पण बोलतात यार, जर थोडं त्यांना काहीतरी नीट बोलायला सांगा. ठीक आहे, आपण मान्य करतो, आपण त्यातनं गेलोय, आपल्याला माहिती आहे किती घाई असते किंवा ती बातमी पोहोचवण्याची आपली धावपळ असते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय इलेक्ट्रॉनिक्सवरचा म्हणजे आक्षेप असणारा की आपले जे टेक्स्ट येतात हेडलाईनचे असतील किंवा ब्रेकिंगचे असतील त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट फॉर्म का वापरता. म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे ते माझी बसत नाही, आपल्याला माहिती की टेक्स्टची मर्यादा आहे. तर त्या सगळ्यांचा आक्षेप असा आहे की यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो आणि अशी काही उदाहरणं आहेत. आता ती उदाहरणं मी घेत नाही पण त्यावरती काय आपल्याला करता येईल का एवढं फक्त आपण मला सांगा. टी व्ही माध्यमाचा विषय म्हणून बोलतो. मुळात टी व्हीमध्ये ना शब्दांची खूप मर्यादा येते. स्क्रीन आपण बघतो, स्क्रीनवर वरचं जे हेडर आहे त्यामध्ये साधारण 4 शब्द जास्तीत जास्त 5 शब्द मावतात आणि 5 शब्दांमध्ये प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं असतं आणि तो प्रयत्न करत असताना अनेकदा काही उणिवा तयार होतात. अगदी प्रांजळपणे मान्य करतो की टी व्ही माध्यमामध्ये कारण खूप कमी जागा आहे, 5 शब्दांच्या वर शब्दच बसत नाही आणि त्यामुळे काही निश्चितपणे चुका होताना पाहायला मिळतात. ब्रेकिंगमध्ये साधारण 7 ते 8 शब्द मावतात जो ब्रेकिंगचा एक टेक्स्ट प्लेट येते. त्यामध्ये आता डॉट अशा स्वरूपाचा वापर मला तरी कुठे पाहायला मिळालेला नाही, तुम्ही म्हणताय. पण निश्चितपणे शब्द मर्यादित सांगण्याच्या नादामध्ये काही चुका होतात. त्या वेळेनुसार आणि लक्षात आल्यानंतर सुधारण्याचाही प्रयत्न केला जातो कारण तिथे सुधारायला संधी असते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये चुका होत आहे हे मान्य करत असताना मर्यादा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्या मर्यादांमुळे या चुका होत आहेत, त्या होऊ नये याही मताचा मी आहे. पण त्या पूर्णतः टाळल्या जाऊ शकतात हे अशक्यप्राय दिसतं कारण आम्ही त्यावर प्रयत्न करतोय. मात्र त्या पूर्णतः टाळल्या जाऊ शकत नाही कारण सातत्यानं नवी पिढी येते, नवी पिढी आपल्या पद्धतीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये चुका या निश्चितपणे होतात. पण पुढच्या काळामध्ये अशा चुका होणार नाही याची दखल आम्ही निश्चितपणे घेऊ. आणि मला वाटतं की तेच आहे ना की कमी शब्दामध्ये आपल्याला गोळीबंद आशय मांडायचा असेल, मग तो वर्तमानपत्रातल्या हेडलाईनमध्ये असेल का स्क्रोलिंगमध्ये असेल, 90 सेकंदामध्ये मला जर का माझी बातमी मांडायची आहे, दर्शकांपर्यंत पोचवायची आहे किंवा इकडे ती 90 शब्दामध्ये लिखित रूपामध्ये आणायची आहे, माझी भाषा किती सकस आहे त्याच्यावरच ते किती गोळीबंद पद्धतीने जाणार आहे ते आहे. आणि आपलं घोडं नेमकं तिथेच अडलेलं आहे की जर का गोळीबंद शब्दच सापडत नाही आहेत, आपल्याला आशयघन वाक्य रचना नाही आहे, त्याच्यामध्ये कमी शब्दामध्ये संदेश देता येत नाही आहे, त्यातून मग ह्या सगळ्या चुका पुढे घेऊन चाललो आहे आपण. आणि जसं मगाशी मी म्हटलं ना भूषण की हा खूप म्हणजे व्यक्तिसापेक्ष आहे होणाऱ्या चुका. आणि बघा आपण भूषण थोडं तुमच्याशी पण मी इथे थोडीशी मतभिन्नता ठेवेल. काय ना, पंचांनी खून केला किंवा पंचांनी खून केली हे दृकश्राव्य माध्यम आहे. जेवढं आपल्याला ऐकायला येतं आहे तेवढं बघता येतं तुम्ही. त्यामुळे तुम्ही मॅच बघत असताना पंचांनी खून केला असं म्हटलं तर कोणी असा त्याचा अर्थ काढणार नाही की पंचांनी तिथे कोणाची हत्या केली नाही. पण किमान खून नाही कसं आहे ना, म्हणजे मी सॉरी म्हणजे मला एक गोष्ट सांगताना माझ्या व्याकरणाच्या शिक्षिका प्रेक्षकांमध्ये बसल्यात, त्यांच्यासमोर मी हे बोलताना भाषेच्या शुद्धतेबद्दल बोलणं मला थोडंसं पण हे थोडं साहसी आहे, धाडसी आहे. पण तरीसुद्धा दृकश्राव्य माध्यम जेव्हा म्हणतो ना आपल्याला दिसत आहेत गोष्टी, त्यामुळे खून म्हटलं काय आणि खून म्हटलं काय, काय घडलंय ते तुम्हाला दिसतंय ना. अगदी खरं आहे. आणि निलेशने सांगितलं शब्दांच्या मर्यादा आहेत तिथे. शब्दांच्या तुम्ही जर निवडीबद्दल म्हणाल तर त्याबद्दल आक्षेप आहेत, ते मीही मान्य करेन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची चूक जी आमच्या माध्यमांमध्ये अनेक जण करतात, हिंदीचा फार आमच्यावरती पगडा असतो हिंदी माध्यमांचा. त्यामुळे कुठला मोठा एखादी बातमी आली तर या गोष्टीमधला मोठा खुलासा
आता मराठीमध्ये खुलासा हा एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन आहे, हिंदीमध्ये खुलासा गौप्यस्फोट आहे, मराठीत आपल्याकडे गौप्यस्फोट नावाचा अत्यंत उत्तम शब्द आहे, पण आपण खुलासा वापरतो, मोठा खुलासा करणार वगैरे, ते चुकीचंच आहे. जे चूक आहे ते चूक आहे. किंवा आणखी एक शब्द आहे, आता या मंचावर तो कितपत वापरा, पण भाषणं होतात की अमुक अमुक नेत्याचं भडकाऊ विधान. मराठीत नाही आहे नाही, बरोबर भडकाऊ, आहे. मराठीत तशी शिवी आहे त्या आशयाची, पण मराठीत प्रक्षोभक असा एक शब्द आहे. बरोबर. याबाबत आपण बोललेलं या चुका आहेत, या चुका सुधारल्याच गेल्या पाहिजे. म्हणजे बघा, मी म्हणतो की व्याकरणाला तिथे तुम्ही एक वेळ मी सूट देईन, पण शब्दच चुकवणं, म्हणजे खुलासाला तुम्ही गौप्यस्फोटाच्या जी खुलासा वापरणं आणि प्रक्षोभकची आजी भडकाऊ वापरणं हे चूक आहे. या माझ्या मते चुका आहेत, या चुका टाळता आल्या पाहिजे, टाळल्या गेल्याच पाहिजेत त्याच्यामध्ये. खरं आहे. नाही, जे शब्द आहेत ते तरी नीट वापरले गेले पाहिजे, एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. म्हणजे खून आणि खून हे दोन वेगळे शब्द आहेत ना, मध्ये वापरले पाहिजेत ना, ते मिक्स केले तर अर्थाचा अनर्थ होणार आहे, ते फक्त टाळायचं एवढंच म्हणणं होतं आणि ते मी बघितलं होतं. बरं, आता दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक तर साहिल सरांनी सांगितलं की एक न्यूजरूम कल्चर असलं पाहिजे की जे प्रत्येक म्हणजे चॅनलचं वर्तमानपत्राचं वेगळं असतं. नवीन येणाऱ्या मुलांसाठी असं काही न्यूजरूम कल्चर आपण डेव्हलप करणार आहोत का की जेणेकरून त्यांची मराठी भाषा म्हणजे आत्ताचा जो जेनझी हा सगळा वर्ग आहे तर त्यांच्याकरता काही एक आदर्श किंवा एक काय म्हणतो आपण त्याला आचारसंहिता असेल न्यूजरूमची, तर असं आपल्याला काही करता येऊ शकतं का? जेनझीबद्दल विचारलं आणि मला प्रश्न आला म्हणजे तुमच्या सगळ्यांपेक्षा मी तरुण आहे हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. मला ना एक इथे जेनझीचाच विषय सारखा निघतो म्हणून एक मला रूपक ॲनालॉजी अशी एक आता सांगावीशी वाटते की आजची मीडिया जी आहे ती इतकी म्हणजे डिमांडिंगच झालेलं आहे तो संपूर्ण एवढे प्रोफेशन. त्यामुळे तिला ना स्वरूप जे आलं आहे ना ते मोठ्या कॉन्सर्टचं आलेलं आहे. आणि कॉन्सर्ट आणि मैफिल यामधला जो फरक आहे तो मला वाटतं बऱ्यापैकी आता दिसतोय की मैफिल म्हटलं की तिथे तो एक ठहराव असतो आणि ठहराव म्हटलं की मग प्रत्येक शब्द सूर ताल जे काय असेल संगीतातले जे ज्ञानी लोक आहेत ते त्याच्या आणि ते एन्जॉय करणारे लोक आहेत. ह्याचा अर्थ ते कॉन्सर्ट एन्जॉय करत नाहीत असं मला म्हणायचं नाही आहे, पण तो कॉन्सर्ट बघणारा माणूस वेगळ्या नजरेने जातो, वेगळ्या अपेक्षेने जातो आणि मैफिलीसाठी वेगळा येतो. मला असं वाटतं मीडियाकडे सुद्धा बघायचा दृष्टिकोन म्हणजे काही मीडिया हाऊसेस किंवा काही ब्रँड्स म्हणू आपण की त्यांच्याकडनं खूप सिरियस जर्नलिझम अजूनही अपेक्षित आहे. मी तर नावं घेत नाही, परंतु ती सिरियस जर्नलिझम आपल्याकडनं अपेक्षित आहे. समाजाला असं सारखं वाटत असतं की ह्यांनी नवीन विचार काहीतरी नवीन आपल्याला माहिती द्यावी, कारण की कन्झम्पशन खूप वाढलेलं आहे. पण कन्झम्पशनच्या नादामध्ये तुम्ही काही देणार का? म्हणजे आपण सध्या एक खूप चर्चा असते की आम्ही ना ऑर्गॅनिकच खातो. तिथे तुम्हाला खाताना पिताना ऑर्गॅनिक सगळं लागतं, पण भाषा जी कन्झ्युम करतो आपण तेव्हा आपण इतकं अनऑर्गॅनिक व्हायचं का, हा एक विषय. आणि मग मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधी म्हणून मला एक आव्हान आता इथे ऑडियन्सला असं करायचं आहे की जर भाषेचं संवर्धन, भाषेची शुद्धता, भाषेचा जो अभिजात दर्जा आपल्याला मिळाला आहे तो टिकवायचा असेल, तो वृद्धिंगत करायचा असेल, तर मला असं वाटतं महाराष्ट्राची जी एक परंपरा होती ती खंडित झालेली आहे. आणि ती मी इथे व्यासपीठावरनं अतिशय सिरियसली सांगतो आहे की वर्तमानपत्र वाचण्याची सवय जवळजवळ मोडकळीस आलेली आहे. कोविड नंतरच्या काळामध्ये आम्हाला वर्तमानपत्र विकत घेऊन वाचायची सवय तुटली, आम्ही फुकट वाचायला लागलो. त्याचा परिणाम असा झाला की अनेक वर्तमानपत्रांमध्ये चांगलं काम करणारे आणि ह्या भाषेच्या संदर्भात चांगले काम करणारे लोकसुद्धा त्यांच्या नोकऱ्या गेल्या. मला असं वाटतं की कुठेतरी वाचक म्हणून, समाज म्हणून सुद्धा मला असं वाटतं की आपण वर्तमानपत्र हे वाचलं पाहिजे. तुम्ही डेफिनेटली सर्वच चॅनलचा उपयोग केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक करा, डिजिटल करा, AI करा, गुगलवर जा, काही करा, परंतु जी एक आपल्याला जो एक भाषेचा ठेराव आहे आणि आपण पुढच्या जर भविष्याकडे बघत असू तर डेफिनेटली एक खूप सिरियस विषय मला इथे मुद्दाम सांगायचा होता की वाचकांनी पुन्हा ती सवय लावली पाहिजे. ते जोपर्यंत सवय लावत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की भाषेचा जो पोत आहे तो पोत काही सुधारणार नाही आणि तो दिवसेंदिवस खाली पण होत जाईल. पण वर्तमानपत्र जे आहे
वर्तमानपत्र ज्या स्वरूपात आपल्याकडे येतं त्या स्वरूपात वाचत नसतील, पण आता इथे जे तरुण वर्ग बसलेला आहे त्यांना तुम्ही विचारा, ते वाचतात ना, पण त्यांचं वाचण्याची जागा बदलली आहे. म्हणजे तुम्ही सकाळी वर्तमानपत्र घेऊन लिनियर स्वरूपामध्ये कदाचित नाही वाचणार, पण वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याच गोष्टी इतर ठिकाणी वाचत असता, कंझ्युम करत असता. पण एक मिनिट साहिल, फक्त एकच इंटरप्ट करतो की वाचन करता येते, परंतु आपल्याला त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने द्यावं लागतं. म्हणजे ती टॅबलेट द्यावी लागते, म्हणजे 150 कॅरेक्टर्समध्ये 20 कॅरेक्टर्समध्ये, आणि गोष्ट तिथे तो मला असं वाटतं कुठेतरी आपण मी हे म्हणणं मला मान्य आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये शॉर्ट म्हणजे डिजिटलच्या ह्याच्यात बोलायचं झालं तर शॉर्ट व्हिडिओजच चालतात, मोठे व्हिडिओ चालत नाहीत. बेसिकली यूट्यूब काय किंवा इन्स्टा काय हे शॉर्ट व्हिडिओज रील्सच प्रमोट करतात. म्हणजे शॉर्ट्सचा जमाना आहे सध्या. 1.5 मिनिटात 3 मिनिटात तुम्ही किती एक्सप्रेस करू शकता, कशा पद्धतीने मांडू शकता, हाच याचा खरं तर जमाना आहे. पण तरीसुद्धा लाँग फॉर्म आर्टिकल्सचा जमाना कमी होत चाललेला आहे, ही गोष्ट खरी आहे. अजून अनेक जण मला असे माहीत आहेत की ज्यांना 4 पानं सलग वाचता येत नाहीत, ही पण वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा वाचनच नाही आहे असं नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण जेनझी म्हणतोय त्यांची भाषा अजून वर्तमानपत्रात आलेली नाही आहे, ती बोली भाषेमध्ये अजून आहे, बोलण्यामध्ये असेल, त्यांच्या एकमेकांना मेसेजिंगमध्ये असेल, पण ती वर्तमानपत्रात किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमात किंवा इतर डिजिटलमध्ये सुद्धा अजून त्या पद्धतीने ती आलेली नाही. त्याच्याकडे अम्युजमेंट म्हणूनच बघितलं जातं, आश्चर्यकारक पद्धतीने बघितलं जातं की ही काय, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, असंच बघितलं जातं. ती प्रचलित झालेली नाही अजून. त्यामुळे, आणि असं नाही आहे की ती त्यांच्या बोलण्यातली भाषा आहे, ती वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये आलीच पाहिजे असं काही नाही त्याच्यामध्ये. मला अजूनही असं वाटतं, जे मी मगाशी बोललो, की जो 83 मिलियन मराठी भाषिक वर्ग आहे त्याच्याकडे तुम्ही कसे पोचतात. त्याच्यामध्ये जेनझी पण येतात आणि वेगवेगळ्या वयोगटातले लोक येतात. त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पोचता, कुठल्या माध्यमातून पोचता. कारण आता कसं आहे की इवन प्रिंटमध्ये सुद्धा पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे की तुम्हाला बातमी रात्रीच, आय एम शुअर की प्रिंटमध्ये सुद्धा डिजिटल आल्यामुळे, तुम्हाला ऑनलाईन आल्यामुळे तुम्हाला सतत अपडेट करावं लागतात, बातमी लिहायला लागतात. त्यांनासुद्धा टी व्हीच्या पत्रकारांसारखंच काम करावं लागतं. आणि त्या प्रवाहात तुम्ही राहिला नाही तर तुम्ही प्रवाहाच्या बाहेर फेकले जाल. तुम्हाला प्रवाहामध्ये राहावं लागतं. त्याच्या पलीकडे जाऊन अशा बाबतीमध्ये काम करता येईल, कारण हा त्या युगाचा रेटा आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला राहावंच लागेल. त्याच्यामध्येच भाषा पण अडकणार आहे, त्याच्यामध्ये माध्यमं पण अडकणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा कसा वापर करून घेता अजून पुढे जाण्यासाठी, ते जास्त महत्त्वाचं असेल. त्यामुळे जेनझीसाठी काही वेगळं आहे असं नाही त्याच्यामध्ये. मला मगाशी जो विषय आहे, मला 2 मुद्दे तिथे न्यूजरूम कल्चरबद्दल भूषण तुम्ही बोललात मगाशी. एक गोष्ट माझ्या मते सगळेच अग्री करतील कदाचित या मुद्द्यावरती, की पत्रकारांना नवीन असो, जुने असो, मधल्या पळीतले असो, कुठल्या असो, एक गोष्ट आहे की तुम्ही त्याचा बातमीचा गाभा समजून घेऊन तुम्ही त्या बातमीच्या विषयाशी प्रामाणिक राहून जी मांडाल आणि ते पोटतिडकीने मांडा, आतून येईल तसं मांडा, तुमची भाषा कुठली असो. म्हणजे आपण हे नव्याने डिजिटलला बघतोय, डिजिटलमधलं स्टोरी टेलिंग जे ते लोकांना भावतं काय, कारण ते ओघवत्या भाषेत आहेत आणि ते आतून मांडलं जातात. AI चा मगाशी विषय निघाला की AI मधनं बातमी क्रिएट होते. तुम्ही AI ला एक प्रॉम्प्ट द्याल, AI तुम्हाला बातमी क्रिएट करून देऊ शकेल, पण जी आतनं येईल बातमी, तो गाभा तो AI देऊ शकणार नाही. किंवा त्या नवीन मुलांना 4 गोष्टी इकडे तिकडे रेफर करून गुगल सर्च करून तो मिळणार नाही. म्हणजे आता उदाहरण द्यायचं समजा तुम्ही AI ला प्रॉम्प्ट दिलं की बाबा अजित पवारांच्या निधनाबद्दल एक बातमी दिली की अजित पवारांचं काम करण्याची शैली कशी होती, तर AI प्रॉम्प्टवरती टाकेल गोष्ट की अजित पवार यांचा प्रशासनावरती अत्यंत जोरदार पगडा होता. पण हेच जेव्हा ज्या पत्रकाराने बघितलं आहे, अनुभवलं आहे, आणि जेव्हा त्याचा अनुभव कथन करेल, तो जेव्हा लिहिल की अजित पवार एखाद्या बैठकीच्या खोलीत 1 मिनिट असं म्हटल्यानंतर त्या ऑफिसमध्ये ज्या प्रकारचा सन्नाटा यायचा, हे तो जेव्हा सांगू शकेल प्रेक्षकांना, तेव्हा त्यातला गाभा कळेल आणि तो जास्त भावेल. त्यामुळे आतून जे जे लिहिलं जाईल, तुम्ही मनापासून जे लिहाल आणि तुमच्या विषयाशी प्रामाणिक राहून जे लिहाल, त्याला कदाचित भाषेचाही अडथळा येणार नाही, त्याला तुमच्या व्याकरणाचाही अडथळा येणार नाही. आणि जो प्रेक्षक आहे, मग तो जेनझी असो, तुमचा मधला प्रेक्षक असो, वरिष्ठ नागरिक असो, कोणी असो, ते त्याला तितक्या प्रकारे भावेल. त्यामुळे आजही अनेक तरुण मुलं जी लिहित आहेत ते अनेकांना भावतच आहे की, किंवा जुने लेखक आहेत त्यांची लिखाणशैली कदाचित थोडी खूप अगदी टेक्स्टबुकला धरून असणारी असेल, पण ते नवीन पिढीला भावतच आहे की, त्यामुळे तो कुठे माझ्या मते अडसर ठरतोय अशातला भाग नाही. जे जे आतून आलं आहे, जे जे प्रामाणिकपणे मांडलं गेलं आहे, ते ते लोकांना भावत आहे आणि भावत राहणार. मुळात तुझा जो प्रश्न होता की न्यूजरूममध्ये अशा स्वरूपाचं एक संस्कार करणं किंवा संस्कृती तयार करणं, ज्यांना आपण जेनझी म्हणतोय त्यांच्यावर भाषेचा संस्कार होईल. तर मुळात आहे ना, जेनझीकडे बघण्याचाच खूप आपला दृष्टिकोन नकारात्मक होत चालला आहे.
ते जे करतायत ते चुकीचं आहे, त्यांची भाषा चुकीची आहे. तर असा दुराग्रह ठेवून आपल्याला चालणार नाही. ते निश्चितपणे त्यांना जितकी भाषा कळायला हवी तितकी कळलेली नाही म्हणून अशा स्वरूपाची भाषा वापरतायत. पण आत्ता माझ्याबरोबर माझ्या न्यूजरूममध्ये काम करणारे अनेक जे जेन्झी आहेत, म्हणजे अनेक साधारण माझ्याकडे काम 50% माझा न्यूजरूम हा जेन्झीचा आहे. त्यातल्या अनेकांची इंग्रजी उत्तम आहे, हिंदी उत्तम आहे आणि मराठी उत्तम आहे. आपण उगाचच याचा बाऊ करतोय की जेन्झीची भाषा यामध्ये काही शब्द नवीन येत असतील किंवा आपण ते स्वीकारतो तसे ते स्वीकारत असतील. त्यामुळे अगदी जेन्झीला खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला अगदी वळणावर आणावं लागणार आहे, त्यांची भाषा सुधारावी लागणार आहे असं नाही आहे. त्यांना आपण जरी थोडंसं फिडिंग नीट केलं तर उत्तम पद्धतीनं आपल्याला भाषेचा संस्कार त्यांच्यावर करता येऊ शकतो. तसं वातावरण निर्मिती आपण न्यूजरूममध्ये निश्चितपणे करू शकतो. माझं म्हणणं की त्यांची भाषा सुधारण्याच्या फंदात पडूच नाही. आपण त्यांची भाषा स्वीकारावी आणि त्याला भाषेमध्ये प्रवाही करून घ्यावं. उलट न्यूजरूम सुधारायची असेल तर जास्तीत जास्त त्या पिढीतले लोक आले पाहिजेत तुमच्या. एक्झॅक्टली. तरच तुम्ही त्या पद्धतीने पुढे, कारण ते ज्या पद्धतीने विचार करतात त्यांना इन्फॉर्मेशनचा स्रोत ते ॲक्सेस ज्या पद्धतीने करतात तो तर आम्हीही कधी केला नव्हता. आमच्याकडे सुद्धा फार लिमिटेड सोर्सेस होते इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचे किंवा समजून घेण्याचे, ऐकण्याचे. त्याला तुम्ही मार्ग कसा दाखवता ही गोष्ट वेगळी. पण जर तुम्हाला न्यूजरूममध्ये काही बदल करायचे असतील तर सगळ्यात जास्त हाच बदल महत्त्वाचा आहे की तुम्ही जेवढे जास्त त्या पद्धतीचे लोक आणू शकाल, जेनझी खास करून आणू शकाल, नवीन पिढीतले मुलं आणू शकाल, तेवढा जास्त न्यूजरूम ओघवती राहते, वाहती राहते आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. ते महत्त्वाचं आहे माझ्या मते. एक फक्त ॲड करतो मी की भाषा न्यूजरूम कल्चर आहे ते सांगितलं ते. आणि मला थोडा जुना किस्सा आठवला. तो अर्थात आता तो ऑब्सोल्यूट झाला, त्याला आता कालबाह्य झाला म्हणून आपण. इंडिया टुडेचा 10वा वर्धापन दिन झाला तेव्हा अरुण पुरीनी जो अग्रलेख लिहिला होता त्या अग्रलेखात क्लिअर कट असं त्यांनी लिहिलं होतं की माझ्या अनेक वाचकांनी एक ऑब्झर्वेशन केलं. वाचकांचं ऑब्झर्वेशन संपादकांनी मांडलं होतं की इंडिया टुडे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कुठच्या तरी एकाच माणसाने लिहिलं आहे का. तर ही युनिफॉर्मिटी जी होती भाषेची ती मोनोटोनस पण नव्हती, परंतु तिला एक, मला असं वाटतं की तो एक दर्जा असा त्यांनी तो दिला होता आणि तो आवश्यक आहे. तो एक डिसिप्लिनचा पण भाग आहे. तो एक फार मला महत्त्वाचा वाटतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कन्झम्शन वाढतं आहे. जेनझी आता आपण त्यांना इन्व्हॉल्व केलं आहे. जागतिक संपूर्ण जर आपण आंदोलनं पाहिली ती सगळं तरुणांच्याच हातात गेलेली आहेत. त्याच्यामुळे तर आपली जबाबदारी अधिक वाढते की त्यांच्याकडे जी भाषा जाणार आहे, त्यांच्याकडे जो सगळा मेसेज जाणार आहे, तर ती भाषेतला एक खूप मोठा बारकावा माझ्या असं लक्षात आलं. मी जरी मुद्रितमध्ये काम करत असलो तरी आम्ही लिहिलेली भाषा आमचा वाचक वाचत असतो त्याच्या हिशोबाने. त्याचा वेग, त्याचं व्हॉईस मॉड्युलेशन, फुलस्टॉपला थांबायचं, कॉमाला थांबायचं, हा त्याचा निर्णय असतो. आणि इथे आम्ही डिक्टेट करतो. जेव्हा दृकश्राव्य असतं तेव्हा आमचा न्यूज रीडर असेल, अँकर असेल किंवा कोणीही असेल, तो जितका सीझन्ड असेल आणि खास करून जो मुद्रितमधनं जर गेलेला असेल तर मला असं वाटतं ते काम अधिक शुद्ध पद्धतीने होतं. त्यामुळे समाजाचं ओव्हरऑल टेम्परामेंट जे आहे, म्हणजे समाज असा नेहमी खतखतता ठेवणं का त्याला जरा थोडंसं शांत करणं, त्याला एक दिशा देणं, मला असं वाटतं बरेचदा भाषेचं काम जे आहे हे दिशा देण्याचं असतं. पण ते बरेचदा आपण भरकटण्याच्या पलीकडे आता आपण ते नेतोय का अशी मला एक भीती वाटायला लागली. न्यूजरूमची सिस्टीम म्हणून मला एक असं सुचलं आत्ताच्या क्षणाला की पूर्वी प्रत्येक न्यूजरूममध्ये एक स्टाईल बुक असायची, शैली पुस्तिका. म्हणजे आता ते मला असं वाटतं की दुढाचार्य नको आहे आपल्याला ती शैली पुस्तिका. पण जसं योगेश म्हणतोय त्या पद्धतीने, निलेश म्हणतोय त्या पद्धतीने, माझा पेपर वाचणारा आज जेनझी नाही आहे, पण मी कंटेंट जो तयार करते, मजकूर जो तयार करते तो त्यांच्या मदतीने करते. तर का नाही माझ्या न्यूजरूममध्ये एक स्टाईल शीट असेल आणि ही स्टाईल शीट हीच पिढी तयार करेल. मग त्याच्यामध्ये येऊ देत ना काय वेगळे विषय आहेत, वेगळे शब्द आहेत. आज सरसकट सगळ्या बातम्यांमध्ये लोक हा एकच शब्द आपण वापरतो. पण आपल्या मराठीमध्ये हेच लोक जेव्हा मतदार यादीमध्ये मतदार असतात, रांगेमध्ये उभे असतात, तेव्हा 6 तारखेला ते अनुयायी होतात, मंदिराच्या पुढे असतात तेव्हा भाविक असतात, मार्केटमध्ये असतात तेव्हा ते ग्राहक असतात. ह्या ज्या शब्दांचे वैविध्य आहे, नागरिक कधीच नसतात.
तर ह्या सगळ्या गोष्टी ते लिखित स्वरूपात नसेल पण ते वेगळ्या मॉड्यूलमध्ये काहीतरी आपण इव्हॉल्व करू शकतो का आणि त्या निमित्ताने घुसळण होत राहील, एक आपल्या वर्किंग सिस्टीमचा तो एक भाग होईल की आज मी हा शब्द वापरला, ह्या शब्दाचा अर्थ काय, याला हा पर्यायी शब्द असू शकतो का, ती एक चर्चा न्यूजरूममध्ये नक्कीच ह्या स्टाईल शीटच्या निमित्ताने आपण सुरू करू शकतो असं मला वाटतं. खरं मला असं वाटतं की ज्या मराठी भाषेची गळचेपी होते किंवा राजकारण होतं असं जे मी म्हटलं जातं, ते राजकारण दाखवणारे आपण सगळे माध्यमकर्मी आहोत आणि भविष्यामध्ये मराठी भाषा माध्यमांमध्ये जी टिकवायची जबाबदारी आहे त्या सगळ्या माध्यमकर्मींनी घेतलेली आहे. हाच या चर्चासत्राचा मला असं वाटतं की संक्षिप्त आपण काढू शकतो. कारण येणाऱ्या पिढीसाठी काय करायला हवं यापेक्षा येणाऱ्या पिढीकडे कशी भाषा आपण सोपवतोय याला जास्त महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं सगळेच हे माध्यमकर्मी प्रयत्न करणार आहेत. सो आज आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.